कोणताही ग्रंथ समजावून घ्यायचा असेल, त्याचा महिमा, कोणताही ग्रंथ ऐकायचा असेल तर त्याच्या अगोदर तो फल काय प्रदान करून देऊ शकतो याच्याकरिता त्याचा महिमा ऐकला पाहिजे, त्याचं महात्म्य ऐकलं पाहिजे. कारण की कोणत्याही गोष्टीचा महिमा समजल्याशिवाय त्या गोष्टीची किंमत कळत नसते. त्याचं महिमा, त्याचं महात्म्य आपल्याला समजावं लागतं. आणि ज्यावेळेस महात्म्य समजेल, महिमा समजेल, त्यावेळेस कोणतीही गोष्ट असू द्या, ग्रंथ असू द्या, कथा असू द्या, त्या कथेचं महिमान तेव्हाच कळतं ज्यावेळेस त्याचं महत्त्व कळेल. उदाहरणानं बोलतो, एक गुराखी होता. त्या गुराख्याला एक सुंदर असा दगड सापडला आणि चमचम चमचम करणारा दगड होता. त्याला माहिती नाही, आता गुराखी तो, त्याला सुंदर दगड दिसल्यामुळे त्याने त्याला छिद्र पाडलं आणि एका धाग्यामध्ये ओवून आपल्या म्हशीच्या गळ्यामध्ये बांधून दिलं. अतिशय सुंदर दिसणारा तो दगड त्याला सापडला, त्याने म्हशीच्या गळ्यामध्ये बांधला. आणि अनेक दिवस निघून गेल्यानंतर एक जवाहर रस्त्याने जात असताना त्यानं त्या म्हशीच्या गळ्यामध्ये काहीतरी चमकत असताना पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर त्याला वाटलं की ही सामान्य गोष्ट नाही आहे. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तो अतिशय मौल्यवान असणारा हिरा होता, जो म्हशीच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. त्यानं त्या गुराख्याला जवळ बोलावलं, त्याला सांगितलं, का रे बाबा, हा जो दगड तू म्हशीच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे, हे जे म्हशीच्या गळ्यात तू बांधलेस, ते मला देशील का? त्यानं सांगितलं, मी का देऊ तुम्हाला? माझ्या म्हशीच्या गळ्यात ते छान दिसतंय, मला आवडलंय म्हणून मी बांधलंय, तुम्हाला का देऊ? त्यानं सांगितलं, मी त्याची किंमत तुला देईल. म्हणे, किती द्याल? 50 रुपये देईल. त्यानं सांगितलं, 50 रुपये फार कमी होतात. म्हणे, मग 1000 रुपये देईल. त्याला वाटलं 50चं 1000 रुपयावरती गेला, त्या अर्थी हा दगड सामान्य दिसत नाही, या दगडाचं काहीतरी महत्त्व असलं पाहिजे. त्यानं सांगितलं, नाही 1000 रुपयात पण नाही भेटत. म्हणे, मग 5000 रुपये? म्हणे, ठीक आहे, 5000 रुपयात देतो. त्यानं 5000 रुपये घेतले जवाहराकडून आणि तो दगड असताना त्याला प्राप्त करून दिला. आणि दगड याने घेतला आणि दगड घेतल्यानंतर हा जवाहर निघून गेला. परंतु गावातल्या एका माणसाने विचारलं त्याला, का रे बाबा, जवाहरानं काय, कोणता दगड नेला तुझ्याकडून? म्हणे, होता एक म्हशीच्या गळ्यात बांधलेला तो दगड नेला. म्हणे, तुला माहिती का त्याची किंमत काय होती? म्हणे, नाही माहिती. त्याने किती पैसे दिले? म्हणे, 5000 रुपये दिले. म्हणे, ऐक, जर तोच दगड तू सांभाळून ठेवला असता आणि त्याच दगडाचे जर मोलभाव करत राहिला असता तर त्यांना 5000चे 5 लाख सुद्धा त्या दगडाकरिता दिले असते. कारण की तो सामान्य दगड नव्हता, तो साक्षात हिरा होता. आणि लाख मोलाचा असणारा हिरा तू 5000 दान करून टाकला. जर तो ठेवला असता तर आज 5 लाख रुपये त्या हिऱ्याचे तुला प्राप्त झाले असते. त्याला दुःख वाटलं, पण आता काय करणार, गेलेला हिरा आहे. त्याचं महत्त्व त्याला समजलं नाही. त्याने 5000 रुपयात दान देऊन टाकला 5000 रुपयात. त्याला महत्त्व समजलं नाही. पण तोच हिरा जवाहराकडे गेल्यानंतर त्याने त्या एका मलमल वस्त्रामध्ये घेतला आणि मलमल वस्त्रामध्ये बांधून व्यवस्थित आपल्या तिजोरीमध्ये ठेवून दिला. का? तर जवाहराला त्याची किंमत माहिती, त्याची महती माहिती आहे की हा 5000चा हिरा नाही, हा 5 लाखाचा हिरा आहे. त्याच्यामुळे हा म्हशीच्या गळ्यात न बांधता हा कुठेतरी तिजोरीत ठेवण्याच्या योग्यतेचा आहे. म्हणून याची महती कळावी लागते. जर त्या गोराख्याला त्या दगडाची महती कळाली असती, हिऱ्याची महती कळाली असती तर त्यानं 5000 रुपयात देव केला नसता, त्याने सुद्धा 5 लाख रुपये त्याचे घेतले असते. तसंच आहे, एखाद्या गोष्टीची जोपर्यंत किंमत समजत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व माणसाला कळत नाही. एखाद्या गोष्टीची महती समजत नाही, त्याचं ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही ना तोपर्यंत किंमत, ते महत्त्व त्या गोष्टीचं कळत नसतं. म्हणून ग्रंथाचं महात्म्य काय ऐकायचं तर त्याच्या मागे कारण एकच आहे, त्या ग्रंथाचं महत्त्व किती आहे, त्या ग्रंथाची आपल्या जीवनामध्ये अमौलिकता किती आहे हे आपल्याला समजावं, याकरिता महात्म्य असतं. कोणताही ग्रंथ असू द्या, श्रीमद भागवत कथा जरी असली तरी 35 अध्यायामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य लिहून ठेवलंय शुकदेव महाप्रभूंनी. 35 अध्यायामध्ये. रामचरित मानस घ्या, रामचरित मानस जरी उघडलं तरी सुद्धा महात्म्य आपल्याला बघावं लागतं. वाल्मिकी रामायण बघा तरी सुद्धा महात्म्य आहेच.
कोणताच असा ग्रंथ नाही, कोणतीच अशी कथा नाही की ती कथा सांगण्या अगोदर तिचं महात्म्य सांगितलं जात नाही. त्याच्याकरिता महात्म्य फार महत्त्वाचं आहे. महात्म्य म्हणजे काय? त्याच्याबद्दलची माहिती, ते ऐकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होऊ शकतो याची माहिती, याला महात्म्य म्हणतात. आणि आज ग्रंथाबद्दल जी माहिती आहे, महात्म्य काय, याची किती फलश्रुती आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते, किती अपार आणि प्रगाढ फल आपल्याला याचं प्राप्त होऊ शकतं ना, ही महती ज्याच्यामध्ये सांगितली जाते त्याचं नाव महात्म्य आहे. आणि त्याच महात्म्याचं आपण श्रवण करतो आहोत. आपण सकाळी देवराज ब्राह्मणाचं उदाहरण त्याच्याकरिता पाहून आलो की त्याने केवळ श्री शिव महापुराण कथा श्रवण केली. निधिध्यासन मनन वगैरे त्याच्याकडून काहीच घडलं नाही. आणि कथा ऐकायची म्हणून तो धर्ममंडपात सुद्धा येऊन बसला नाही. केवळ आपले शरीर गलित गात्र झाले, आपले शरीर काम करेना झाले म्हणून तो एका प्रतिष्ठानपुरामध्ये जाऊन एका भोले शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन विसावला. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सहजच त्याच्या दैवयोगानं कानावरती शिवपुराण कथा पडली. आणि केवळ इच्छा नसताना सुद्धा जरी शिवकथा त्याने ऐकली असेल तरी सुद्धा त्याला कैलास लोकामध्ये त्याला कैलासाची प्राप्ती झाली. भगवान भोले शंकराच्या गणामध्ये त्याची महती निर्माण झाली, त्याला गणामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. याचं एकच कारण आहे, केवळ त्याने कानाने श्री शिव महापुराण कथा श्रवण केली म्हणून. तो देवराज त्या ठिकाणी त्याचा उद्धार झाला, तो शिवलोकामध्ये राहू लागला. शौनकाजींनी विचारलं, महाराज केवळ पापीच याच्यातून तरुण जातात का, की भूतपिशाच योनीमध्ये गेलेले त्यांचा सुद्धा काही याच्यातून नायनाट होतो, त्यांची मुक्तता होते का याच्यातून? सुतजींनी सांगितलं, सामान्य भूतप्रेत नाही, अगदी पिशाच योनीत जरी असला आणि पिशाच योनीत राहून जरी त्याने हे श्री शिवमहापुराण कथा श्रवण केली ना, तरी त्या पिशाच योनीमधल्या त्या पापी माणसाचा उद्धार या शिव महापुराण कथा श्रवण केल्यानंतर होतो. म्हणे महाराज याच्याकरिता काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? म्हणे अहो प्रमाण आहे. म्हणे एक बाष्कळ नगर नावाचं गाव आहे, गावाचं नाव आहे बाष्कळ. तुमच्याकडे पार वगैरे आहेत का, असे चौक वगैरे आहेत का जिथे बसून काही सज्जन मंडळी गप्पा करत असतात गावाबद्दलच्या? म्हणजे प्रत्येक घराबद्दलच्या चर्चा चालू असतात तिथे त्या चौकामध्ये. असे चौक काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे त्याला चव्हाटी म्हणतात. चव्हाटी. तुमच्याकडे काय म्हणतात? पार किंवा चव्हाटी म्हणतात. तुमच्याकडे चौकच म्हणतात का? त्या चौकात बसून ते 10-15 मंडळी सगळ्या गावाचे लेखाजोखा काढत असतात. कुणी काय, कुणाच्या घरात काय झालं, कुणाची मुलगी पळून गेली, कुणाचं काय, हे सगळं तत्वज्ञान तिथे चालू असतं. ह्या 10-12 सत्संग त्या ठिकाणी चालू असतो. त्यांच्या ज्या गप्पा आहे ना, त्या गप्पाला नावे बाष्कळ गप्पा. काय नावे? त्यांच्या ज्या गप्पा आहे, त्यांचा जो संवाद आहे ना, तो बाष्कळ संवाद आहे. म्हणजे त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही, फक्त याची त्याची उणे काढण्यात त्यांचा वेळ त्या ठिकाणी व्यर्थ जातो ना. असा वेळ ज्या ठिकाणी व्यर्थ जातो ना, त्याला म्हणायचं बाष्कळ नगर. आपला वेळ, अनमोल जो वेळ आपल्याला प्राप्त झालाय ना, तो वेळ मायबाप आपण व्यर्थ कधी घालवू नये. एक क्षणाचा सुद्धा वेळ आपल्या जीवनातला व्यर्थ जाऊ नये. ऐका, असं आहे, शास्त्रकारांचं मत असं आहे की पूर्वी कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये, ह्या 4ही युगामध्ये माणसाचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीनं वाटून दिलेलं आहे. मी क्षणही वाया घालू नये माणसाने आयुष्यातला, याच्याकरिता सांगतोय. पाठीमागे बसलेल्या ज्या मुली आहेत छोट्या छोट्या, त्यांना शांत करा कृपया. बडबड करू नका. तर कृतयुगामध्ये असं होतं की कृतयुगामध्ये माणसाला आयुष्य प्राप्त होतं ते आपल्या जोपर्यंत हाडं आहेत ना, हाडं शरीरामध्ये, ते हाडं जोपर्यंत शाबूत आहेत तोपर्यंत मनुष्य जिवंत राहायचे, तोपर्यंत त्यांना आयुष्य होतं. मग असं म्हणतात, आपले हे हाडं आहेत ना, ह्या भूसृष्टीवरती 1,00,000 वर्षापर्यंत राहू शकतात.
असं वैज्ञानिकांचं मत आहे. 1,00,000 वर्षापर्यंत हे हाडं मनुष्य जाळला तरी हे हाडं पूर्ण कधी नष्ट होत नाही. हे 1,00,000 वर्षापर्यंत ह्या भूसृष्टीवरती राहतात. म्हणून कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य हे 1,00,000 वर्षाचं होतं. जोपर्यंत हाडं शाबू ते शरीरामधले तोपर्यंत माणसाचं आयुष्य होतं. त्यानंतर द्वापार सत्ययुग आलं. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य झालं. आणि त्यावेळेस माणसाचं आयुष्य जोपर्यंत शरीरामध्ये मांस आहे तोपर्यंत माणसाचं आयुष्य आहे. माझ्याकडे लक्ष द्या. जोपर्यंत शरीरामध्ये मांस आहे तोपर्यंत माणसाला आयुष्य, मनुष्य जिवंत आहे. त्यानंतर आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये माणसाला आयुष्य तोपर्यंत आहे जोपर्यंत रुधिर म्हणजे रक्त शरीरामध्ये आहे तोपर्यंत मनुष्य जिवंत राहत होता. 1 तिथेही कमी झाला. 1,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगामध्ये प्राप्त झालं. आणि शेवटी आला तो कलियुग. या कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य हे रक्तात नाही, मांसात नाही, हाडातही नाही. माणसाला आयुष्य प्राप्त झालं हे श्वासामध्ये. माणसाला आयुष्य मोजून दिलेत, श्वास मोजून दिलेत. एवढे श्वास तुम्ही ह्या भूसृष्टीवरती घेऊ शकता. ते श्वास तुमचे काउंट केले जातात. चित्रगुप्ताकडे ते नोंद असते सगळी, किती श्वास हा घेणार आहे त्याच्यावरती तुमचं आयुष्य ठरलेलं असतं. किती श्वास घेऊ शकतो. म्हणून माणसाने आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाया घालू नये. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ. अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम, अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ. भाव से गाइए दोनों हाथों की तालियों की सेवा करते हुए. गति में क्या जानूं, सर की गति में क्या जानूं, मैं तो हरी 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 कहना जानूं, प्रेम के रंग में ऐसी डूबी, प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक ही शाम की माला जपते जपते आप भई मैं श्याम, शाम की माला जपते जपते आप भई मैं श्याम, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ, सांसों की माला पे सिमरू में भोलेनाथ. भोलेनाथ
पियाला जब से पिया है ये काए हाँ मेरे दिल का है हाँ अंगारों पे नींद आ जाए कांटों पे आराम अंगारों पे नींद आ जाए कांटों पे आराम सासों की माला पे सिमरू में भोलेना सासों की माला पे सिमरू में भोलेना अपने मन की मैं जानू और पी के मन की राह अपने मन की मैं जानू और पी के मन की राह सासों की माला पे सिमरू में भोलेना सासों की माला सांसों की माला पे सिमरू में भोलेना अपने मन की मैं जानू और पी के मन की ना सांसों की माला पे सिमरू में भोलेना तर भगवान भोले शंकराचं आपण स्मरण केलं पाहिजे. जीवनातला एक क्षणही वाया घालता कामा नये. पण बाष्कळ ज्याचं नाव आहे असं बाष्कळ नावाचं नगर आहे की ज्या नगरामध्ये केवळ बाष्कळपणाच केला जातो. तिथल्या त्या नगराचं वर्णन करत असताना सूत महर्षींनी अतिशय वैचित्र्यपूर्ण वर्णन त्या बाष्कळ नगराचं केलंय. तिथल्या सगळ्या स्त्रिया सगळे पुरुष व्यभिचारी दुराचारी स्वैराचारी आपल्या बुद्धीला पटेल तसं ते वागायचे. आणि त्या बाष्कळ नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो. त्याचं ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुग. बिंदुग म्हणजे हा जीव आहे. हा बिंदुग बाष्कळ नगरामध्ये या संसारामध्ये आलेला आहे. संसार म्हणजे बाष्कळच आहे महाराज. व्यर्थ आहे संसार. कधीतरी लयाला जाणार आहे, कधीतरी संपणार आहे, कधीतरी याचा शेवट होणार आहे. अशा बाष्कळ नगरामध्ये या बिंदुगाचा जन्म झालेला आहे. बिंदुग माने दुसरा तिसरा बिंदुग कोणी नाही, आपण सगळेच बिंदुग आहोत. आणि शास्त्राने विहित जे कर्म सांगितलंय ते विहित कर्म न करता शास्त्राने निषिद्ध सांगितलेले कर्म आपण सगळे करतो आहोत. बिंदुक सुद्धा शास्त्र विहित कर्म करत नाही, शास्त्र निषिद्ध कर्म करतो. शास्त्र विहित कर्म म्हणजे काय? धर्माने सांगितलेलं कर्म, शास्त्राने वेदाने जे करायचं सांगितलेलं आहे ना ते कर्म न करता दुसरंच करतो. माऊली ज्ञानोबा याच्याकरिता गोड बोलतात. अंगा मना ते रुचावे हे तुले निकृता कृत्य नाठवे आणि करिणियाचे निनावे भलतेची करी. करिणियाचे निनावे भलतेची करी ना, काही नाही तेच करत राहतो. जे करू नये ते करतो. करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा. खाऊ नये ते खातो, करू नये ते करतो. जो व्यापार करू नये तो व्यापार करतो. जे शास्त्र निषिद्ध कर्म आहे तेच मनुष्य करतो. आणि आपण सगळे बिंदुग आहोत. ही कथा फक्त आपल्या जीवनावरती बिंबवावी, कोणीतरी प्रमाण म्हणून आपल्याला असावं समोर म्हणून ही बिंदुगाची कथा आहे. हे संसार म्हणजे काय? बाष्कळ नगरच आहे. आणि आपण प्रत्येक जण बिंदुग आहोत. त्या बिंदुगाच्या पत्नीचं नाव आहे चंचुला. चंचुला म्हणजे कोण आहे? चंचुला आपली बुद्धी आहे. बुद्धी ही बुद्धिरूपी पत्नी आहे. आता गंमत अशी आहे मायबाप,
पत्नी ही अशी स्त्री आहे जगतामध्ये, पत्नी हे असं नातं आहे की त्याला तुम्ही जसं वागवशाल ना तसं ते पुढे ढाळत राहतं. पत्नीला जसं तुम्ही वागणूक द्याल, जसं तिच्या समोर तुम्ही व्यवहार कराल ना तशी ती तुमच्या समवेत व्यवहार करत असते. कारण की ती सगळं घरदार सोडून केवळ तुमच्या आणि तुमच्याकरिता, तिचे मायबाप सोडून, तिचे भाऊ बहीण सखे सोयरे सगळं सोडून ती केवळ तुमच्यावरती विश्वास टाकून तुमच्या घरामध्ये आलेली असते. आणि मग त्या बुद्धिरूपी पत्नीला तुम्ही कसं वागवायचं हे तुमच्या हातात असतं. एखादी नवीन नवरी घरामध्ये आल्यानंतर तुम्ही तिला कोणता व्यवहार देता त्या पद्धतीनं तिचं अंतकरण तुमच्याबद्दल बनत असतं. लक्षात घ्या, त्या स्त्रीला, त्या मुलीला काहीच माहिती नसतं की आपण ज्या घरामध्ये जाणार आहोत त्या घरातला बाप कसा आहे, त्या घरातली आई कशी आहे, माझे सासू सासरे त्या घरातले कसे असतील, माझा नवरा कसा असेल, माझी ननंद कशी असेल, माझे दीर कसे असतील, ही कोणतीच कल्पना नसताना सुद्धा ती स्त्री त्या परक्या घरामध्ये आल्यानंतर, ऐका, त्या परक्या घरामध्ये गेल्यानंतर ती केवळ हाच विचार करते की आपल्या समवेत व्यवहार कसा होईल. आणि ऐका मायबाप, घरामध्ये एखादी नवविवाहित स्त्री आल्यानंतर, नवरी आल्यानंतर, कन्या आल्यानंतर आपण तिच्या समवेत जसा व्यवहार करू ना, तिला जशी वागणूक देऊ ना, तसं तिचे अंतकरणातले भाव आपल्याबद्दल बनत असतात. जर तुम्ही आल्यापासूनच कुत्सित भावनेनं तिला, राग द्वेषानं तिच्यासोबत बोलत राहिले तर मग ती सुद्धा तुमच्यासोबत प्रेमानं बोलत नाही. मग आयुष्यभर सुना सासाचे खटके उडताना असताना आपल्याला घरामध्ये हजारो घरं असे आहेत की जे सासू सुनाचं पटत नाही. आणि हे पटवून घ्यायचं असेल तर नवीन कन्या घरामध्ये आल्यानंतर आपण जर चांगला म्हणण्यापेक्षा आपल्या मुलीला जशी वागणूक देतो तशी जर सुनेला वागणूक दिली ना तर हे सासू सुनाचे भांडणे कधी संपून जातील. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या 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 घरची. लेक लाडकी या घरची. नहीं चढ़ते मंगपी वेल मायेची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या 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 घरची. आपण जसा व्यवहार त्या मुलीसोबत करू, किंबहुना सुनेसोबत व्यवहार असा करावा की जी आपली सून नसून आपली मुलगी आहे, असा जर व्यवहार झाला घरामध्ये तर मग मात्र ही भांडणं संपून जातील आणि मग त्या कन्येचा सुद्धा व्यवहार तुमच्याबद्दल चांगला असेल. ऐका, ह्या संसारूपी बाष्कळ नगरामध्ये ह्या बिंदुक नावाची पत्नी बुद्धिरूपी पत्नी आहे आणि या बुद्धीचंही असंच आहे. त्या बुद्धीला जसा तुम्ही ढाळाल, जसं तुम्ही वळण द्याल ना तशी ती बुद्धी बनत असते मायबाप. कारण की बुद्धी एका प्रकारची नाहीये, अनेक बुद्धीचे तरंग
क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. तुकोबराय बोलतात की अनेक बुद्धीचे तरंग आहेत. मग वेगवेगळ्या पद्धतीनं ती बुद्धी मार्गक्रमण करत असते. वेगवेगळे विचार त्या बुद्धीमध्ये, हजारो विचारांचं कोलाहल माजलेलं असतं बुद्धीमध्ये. परंतु ती बुद्धी कोणत्या पद्धतीनं आपल्याला पुढं न्यायची हे आपलं आपण ठरवायचं असतं. परंतु बाष्कळ नगरामध्ये या बिंदुक नावाच्या धर्मपत्नीचं नाव आहे चंचुला. चंचुला म्हणजेच बुद्धी आहे. तिचं नाव चंचुला काय ठेवलं? कारण की ती फार चंचल आहे. बुद्धी एवढी चंचल आहे मायबाप, एवढी चंचल आहे की ती बुद्धी माणसाला स्थिर बसू देत नाही कधी. अनेक माणसं जगतामध्ये आपण असं पाहतो की ते त्यांचे ध्येय निश्चित करता करता त्यांचं आयुष्य निघून जातं, पण त्यांची ध्येय निश्चिती होत नाही. अनेक विद्यार्थी आपण पाहतो की ज्यांना ध्येयच कळत नाही, आपल्याला जीवनामध्ये काय बनायचंय ना हेच कळत नाही. याचं कारण काय माहिती का? त्यांचे बुद्धीचे तरंग त्यांच्या बुद्धीवरती बिंबवलेलं गेलेलं नसतं. त्यांना त्या बुद्धीला आपल्या ताब्यामध्ये घेण्याची ताकद नसते. आणि या बुद्धीला जर आपण कब्जा त्या बुद्धीवरती केला, बुद्धीनं आपल्यावरती कब्जा नाही केला पाहिजे. आपण बुद्धी आपल्या हातामध्ये ठेवली पाहिजे. तिला कसं ढाळायचं, तिला कोणत्या पद्धतीनं आपल्याला फिरवायचं, कोणत्या पद्धतीनं पुढं न्यायचं हे आपल्या आपल्या हातात असतं. अशी चंचुला नावाची जी पत्नी आहे ही बिंदुगाची पत्नी आहे. बाष्कळ नगरामध्ये ते राहतात आणि त्या नगराचं वर्णन करत असताना असं म्हणतात की तिथे स्वैराचारानं सगळे वागतात. पापाचरणामध्ये सगळे रत आहेत. सगळे पापाचार करतात, वेश्याचार, व्यभिचार करतात. वाणिज्य व्यवसाय करणारे सुद्धा माप तोडून खातात. मांस खाल्लं जातं, मद्य पिलं जातं. असं असणारं बाष्कळ नगर आणि त्या नगरामध्ये हा ब्राह्मण राहतो. पण मी काल बोलून आलो की संगत चांगल्या चांगल्यांना त्या ठिकाणी बिघडवते महाराज. काय झालं? व्यास महर्षी श्रीमद भागवत कथा लिहिण्याकरिता ज्यावेळेस बसले, हजारो श्लोकांची संहिता व्यास महर्षी तयार करत होते. 12 स्कंधाची संहिता श्रीमद भागवताची तयार करत होते व्यास महर्षी. आणि करत असताना एक 6ष्टम स्कंधामध्ये श्लोक लिहित असताना व्यास महर्षींनी असा श्लोक लिहिला, मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा ना विविक्ता सनो भवे बलवान इंद्रियग्रामो विद्वांसाम अभिकर्षति. त्यांनी लिहिलं, व्यास महर्षी म्हणतात मात्रा म्हणजे स्वतःची आई, स्वस्त्रा स्वतःची मुलगी आणि दुहित्रावा आपली बहीण. याच्यापैकी कोणीही असली, आपली आई, आपली मुलगी किंवा आपली बहीण कोणीही असली तरी सुद्धा एकांतामध्ये तिच्या आसनावरती आपण कधी, तिच्या आसनाला आसन देऊन कधी बसू नये. एकांतात तिच्या सोबत कधी एकांतात बसू नये. कारण की याचा विचार असा आहे, याचं कारण असं आहे, आपल्या आईसोबत, आपल्या बहिणीसोबत आणि आपल्या मुलीसोबत एकांतात कधीच बसू नये. याचं कारण एकच आहे की हे इंद्रिय एवढे बलवान आहेत, या इंद्रियांना कळत नाही ही आपली बहीण आहे, ही आपली आई आहे की हा आपली कन्या आहे. हल्ली आपल्याला पाहायला भेटतंय. मी अनेक न्यूजमध्ये असं वाचलंय की बापाने मुलीवर बलात्कार केल्याच्या न्यूज आहेत. एवढे इंद्रिय एवढे बलवान आहेत की ते पाहत नाही ही आपली आई आहे, ही आपली बहीण आहे की ही आपली मुलगी आहे. एवढे वैचित्र्यपूर्ण इंद्रिय आहेत. व्यास महर्षी लिहत होते की इंद्रियमपिकर्षति, इंद्रिय एवढे बेकार आहेत, एवढे भयानक आहेत हे इंद्रिय की हे चांगल्या चांगल्या विद्वांना सुद्धा आकर्षण करतात. विद्वान माणसांना, अतिशय विद्वान आहे, पंडित आहे ना, त्याला सुद्धा, त्याचं सुद्धा आकर्षण करतात हे इंद्रिय, त्याला सुद्धा सोडत नाही. व्यास महर्षींचे शिष्य आहेत जैमिनी. जैमिनीने सांगितलं, महाराज मला आक्षेप आहे या श्लोकावरती. इंद्रियाम अपिकर्षती नका लिहू, नापिकर्षती लिहा. इंद्रियांचं आकर्षण, श्रेष्ठांचं आकर्षण करत नाही इंद्रिय.
विद्वानांचं आपले आकर्षण करत नाही इंद्रिय. विद्वांसम नापिकर्षती असं लिहा. विद्वान माणसाला कुठे इंद्रिय आकर्षित करत असतात का महाराज? मला याच्यावरती विश्वास नाही. म्हणे ठीक आहे, एक थोडे दिवस थांबा, तुम्हाला प्रचिती आल्यानंतर बघू आपण. हा श्लोक योग्य आहे का अयोग्य आहे, हा ठेवायचा का काढायचा हे नंतर बघूयात. जैमिनींनी सांगितलं ठीक आहे महाराज, पण मला तरी वाटतं विद्वान माणसाला इंद्रिय ग्रासत नाही, इंद्रिय त्यांचं आकर्षण करू शकत नाही, मला असं वाटतं. म्हणून तुमचा हा लिहिलेला श्लोक चुकीचा आहे, तुम्ही असं लिहू नका. व्यास महर्षींना सांगितलं जैमिनींनी. ठीक आहे म्हणे, काही अडचण नाही. एक दिवस वसंत ऋतू, मंद मंद पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये व्यास महर्षींनी लीला केली. एक शुभ्र वस्त्र धारण करून अतिशय सुंदर, अतिशय रूपवान स्त्रीचं स्वरूप धारण केलं व्यास महर्षींनी. शुभ्र वस्त्र घातलेली स्त्री आहे, अंगावरती शुभ्र पांढरी साडी आहे आणि संपूर्ण शरीर पाण्याने ओलं झालेलं आहे. आणि अतिशय सुंदर असणारी ती नवकोमल स्त्री वनामधून जात असताना बरोबर जैमिनीच्या कुटियासमोरून निघाली होती. आणि जैमिनींनी पाहिलं की मंद मंद पाऊस पडतोय, विजांचा हळूहळू कडकडाट चालू आहे. आणि एवढ्या वैचित्र्यपूर्ण वातावरणामध्ये ही सुंदर स्त्री कुठे चालली असेल म्हणून आकर्षण निर्माण झालं जैमिनींना. आणि जैमिनी धावत पळत छाता घेऊन तिच्याकडे गेले. अगं नवयुवती, कुठे निघालात आपण? एवढ्या विचित्रपूर्ण वातावरणामध्ये ढग गडगडतायत, पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये कुठे निघालात? तिनं सांगितलं तुम्ही कोण मला विचारणार आहे? मी जैमिनी व्यासांचा शिष्य आहे, मी काही मदत करू शकतो का सांगा? तिनं सांगितलं मी कुलीन स्त्री आहे, मी कोणाची मदत घेत नाही. म्हणे मदत करण्यासाठी काय करावं लागतं, काय करू शकतो मी सांगा? तिनं सांगितलं जर माझी मदत करावी असं तुम्हाला वाटत असेल मनस्वी, तर माझ्यासोबत विवाह करावा लागेल. आता जैमिनी ब्रह्मचारी होते, व्यास महर्षींनीच त्या स्त्रीचं रूप धारण केलं होतं. तिनं सांगितलं जर मला तुम्हाला आसरा द्यायचा असेल, माझी मदत करावी असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर मग एक काम करा, माझ्यासोबत विवाह करा. जैमिनीनं सांगितलं तुझी मदत करायची ना, ठीक आहे म्हणे, विवाह करायला तयार आहे, विवाह करतो म्हणे तुझ्यासोबत. तिनं सांगितलं असा तसा विवाह नाही करावा लागणार म्हणे. म्हणे योगाग्नीच्या जोरावरती तुम्हाला इथे पावसामध्ये अग्नी प्रज्वलित करावा लागेल. म्हणे ठीक आहे, मी योगाच्या जोरावरती तो अग्नी प्रज्वलित करतो. म्हणून भर पावसामध्ये अग्नी पेटवला जैमिनींनी आपल्या योगाच्या जोरावरती. कामातूर झाले, अंतकरणामध्ये काम प्रविष्ट करून गेला ना. त्या स्त्रीला पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये काम निर्माण झाला. कधी एकदा ही स्त्री माझी होती असं जैमिनींना वाटू लागलं. इंद्रिय आकर्षण करू लागले. आणि तिनं सांगितलं नुसता यज्ञ पेटून चालणार नाही, माझ्यासोबत विवाह करायचा असेल तर मला खांद्यावरती घेऊन सप्तप्रदक्षिणा माराव्या लागतील यज्ञकुंडाला. जैमिनींनी सांगितलं ठीक आहे, तेही करू. कामज्वर एवढा निर्माण झाला होता की जैमिनींनं त्या स्त्रीला आपल्या खांद्यावरती घेतलं आणि सप्तप्रदक्षिणा मारण्याकरिता सुरुवात केली. 4 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि 5व्या प्रदक्षिणेला ज्यावेळेस सुरुवात केली ना, त्यावेळेस काहीतरी केसांचा झुपका, दाढीचा झुपका जैमिनींच्या गालाला त्या ठिकाणी घासू लागला. म्हणे एवढे कडक हे केस कोणाचे असू शकतात? हाताला घेतलं तर ती दाढी होती आणि वर पाहिलं तर व्यास महर्षी. गुरुजी कधी आले तुम्ही? जैमिनी पहिल्याच प्रदक्षिणेला आलो. ज्यावेळेस उचलून घेतलंच ना त्याच वेळेस मीच आलोय, त्याच वेळेस आलोय. मग जैमिनीला विचारलं, जैमिनी आता सांग, विद्वांसाम आपिकर्षती लिहायचं की विद्वांसाम नापिकर्षती लिहायचं? जैमिनींनी सांगितलं महाराज बरोबर आहे तुमचं, हे इंद्रिय विद्वानातल्या विद्वानाला सुद्धा आकर्षण करू शकतात त्याच्या इंद्रियाचं. म्हणून विद्वान माणसानं, शहाण्या माणसानं कधी एकांतात आपल्या मुलीसोबत, आपल्या बहिणीसोबत, आपल्या आईसोबत एकांतामध्ये एका आसनावरती कधी बसू नये. हे विद्वान इंद्रिय फार विचित्र आहे मायबाप. आणि हे इंद्रिय आपल्याला जर निग्रही करायचे असेल, मी कशाकरिता सांगतोय ऐका, निग्रही करायचे असतील ना तर आपली बुद्धी आपल्या हातामध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण की ही बुद्धी असं आहे, आपल्याला विचार करायला लावणारी कोण आहे? ही बुद्धी आहे.
कोणताही विचार, चांगला विचार करायला लावणारी सुद्धा बुद्धीच आहे आणि वाईट विचार करायला लावणारी सुद्धा बुद्धीच आहे. पण ऐका, याच्यात सुद्धा अजून एक थोडा बारीक विचार तुम्हाला सांगतो. बाष्कळ नगरामध्ये जर तुम्ही राहत असाल ना, ऐका, तर गंमत अशी आहे, तुमच्या संघामध्ये, तुमच्या पाहण्यामध्ये काही ना काहीतरी वाईट येऊ शकतं. म्हणून एकतर संघ चांगल्यांचा करा, चांगल्यांच्या संगतीत राहा. वाईटाच्या संगतीत कधी जाण्याचा विचारही करू नका, जाऊ नकाच. वाईटाच्या संगतीत जाण्याचा विचारही करू नका. कारण की असं आहे, वाईटाच्या संगतीत गेले आणि वाईट पाहिलं ना, तर काय होतं माहिती का? पाहिल्यानंतर अशी गंमत होती, भगवान श्रीकृष्ण कन्हैया सांगतात, संगात संजायते काम, काम क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोहम, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. काय होतं माहिती का? एखाद्याला आपण जर संग करताना पाहिलं, वाईटाच्या संगतीत आपण गेलो आणि त्याला जर संग करताना पाहिलं, तर त्या संघाची इच्छा आपल्याला सुद्धा होते. आपल्याला सुद्धा वाटतं याच्यासारखं आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. म्हणून आपल्याला त्याची अपेक्षा निर्माण होते. बुद्धी काय करते माहिती का? डोळ्यानं पाहिलं ना, बुद्धी त्याचा विचार अंतःकरणामध्ये करत राहते. मग बुद्धी तोच विचार आपल्या मनावरती बिंबवते. मग मनाला वाटतं की तो आपण ग्रहण केला पाहिजे, तो विषय आपण सेवन केला पाहिजे. मग मनाला वाटल्यानंतर मन त्या विषयापर्यंत जातं आणि त्या विषयाचं भोग घेतं. पण ऐका, भोगाची सुद्धा गंमत अशी आहे, भोग पूर्ण झाला तर अजून वाढतो आणि पूर्ण नाही झाला तर भोगाच्या त्यागानं काम, राग वाढतो, राग, क्रोध वाढतो. कामात भवती क्रोध, काम पूर्ण नाही झाला की क्रोध वाढतो आणि क्रोध निर्माण झाला, राग आला की क्रोधात भवती सम्मोहन, सम्मोह निर्माण होतो आणि सम्मोह एकदा झाला की मग बुद्धिभ्रंश, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंश होतो आणि स्मृतिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश होतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यती. आणि एकदा की बुद्धिनाश झाला, माणसाचा विनाश व्हायला वेळ लागत नाही. म्हणून एकतर संगत चांगल्यांची करा आणि दुसरी गोष्ट, संगतीत राहत असताना चांगलं बघा, चांगलं ऐका आणि चांगलं बोलण्याची सवय मुखाला लावा. म्हणून तुकोबारायांनी देवाकडे मागणी करत असताना हीच केली. तुकोबारायांनी सांगितलं, देवा तुला मला द्यायचंय ना, तर एकच काम कर, माझे जे इंद्रिय आहेत ना, ह्या इंद्रियांना अशी सवय लाव आणि त्या इंद्रियांना सवय लावण्याची बुद्धी मला दे. आणि तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांना सवय लावण्याकरिता इंद्रियांना सांगितलं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझा विठोबाचे गुण. म्हणून आपल्या इंद्रियांना सवय अशी लावा की चांगलं पाहतील, चांगलं ऐकतील, चांगलं श्रवण करतील, चांगलं बोलतील. माणसाने बोलण्यामध्ये सुद्धा चांगलंच असावं. बोलायचं ना तर मग चांगलं बोलावं. तुकोबाराय म्हणतात, कसं बोलावं माहिती का? बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. किंवा माऊली ज्ञानोबराय बोलतात, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बोलायचं असेल ना तर असं बोला, साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या मुखावाटे अमृत श्रवत की काय, असं समोरच्याला वाटलं पाहिजे, असं माणसाने बोलावं. किती आयुष्य आहे व आपल्याला, थोडं आयुष्य आहे. आपलं जीवन किती थोडंसं आहे. हा जीवनाचा प्रवास, या प्रवासाबद्दल बोलत असताना अनेक लोक बोलतात, किती प्रवास आहे आपला, कितीतरी काहीतरी वर्षांचा प्रवास आहे. सोबत किती वर्ष आहे आपण, काहीतरी वर्ष, थोडेफार वर्ष आपण सोबत आहोत. आणि जर थोडेच वर्ष आपली सोबत असेल, थोडेच वर्ष आपण एकमेकाच्या सोबत असू, तर एकमेकासोबत बोलत असताना प्रेम भावनेनं का बोलू नये आपण?
काय दुसऱ्यांचा मत्सर करावा, का दुसऱ्यांचा द्वेष करत राहावं. आपण समोरच्या सोबत बोलत असताना जर प्रेमाने बोललो ना, ऐका, प्रेमाने सगळं जग जिंकता येतं मायबाप, सगळं जग जिंकता येतं प्रेमाने. प्रेम असेल ना तर कोणतीच गोष्ट अशी नाही. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस धर्मसभेमध्ये उभे राहिले ना, त्यावेळेस केवळ प्रेमाने 2 शब्द बोलले, माझे बंधू आणि भगिनींनो. ह्या 2 शब्दांनी संपूर्ण धर्मसभा त्या ठिकाणी जिंकून घेतली, शिकागोची धर्म परिषद जिंकून घेतली. हे केवळ कशामुळे होत असेल तर प्रेमाने बोलण्यामुळे. म्हणून आपल्या इंद्रियांना सवय लावा चांगलं बोलण्याची, इंद्रियांना सवय लावा चांगलं पाहण्याची, इंद्रियांना सवय लावा चांगलं ऐकण्याची, चांगलं श्रवण करण्याची. बाष्कळनगर असं गाव आहे, असं ठिकाण आहे, असं नगर आहे की जिथे कोणीच कोणासोबत चांगलं बोलत नाही, कोणीच कोणासोबत चांगलं वागत नाही, कोणीच कोणासोबत व्यवहार चांगला ठेवत नाही. प्रत्येक जण स्वैराचारी आहे, प्रत्येक जण व्यभिचार करतोय, प्रत्येक जण चोऱ्या, दरोडे, डाके, असंच प्रत्येकाचं जीवन आहे. आणि अशाच एका त्या नगरामध्ये बिंदुक नावाच्या ब्राह्मणाचा जन्म झालेला आहे. मायबाप, जरी हा वर्णाने ब्राह्मण असला, जरी ब्राह्मण असला तरी सुद्धा, ब्राह्मण असून सुद्धा, ब्रह्मजानाति ब्राह्मण आपण कालपासून ऐकतोय, पण ब्राह्मण असून सुद्धा त्याने ब्रह्मकर्म कधी केलं नाही. ब्राह्मणानं जे कर्म करावं ते कर्म कधीच बिंदुकाकडून घडलं नाही. उलट तो पापाचारामध्ये प्रवृत्त राहायचा, दुराचारामध्ये प्रवृत्त राहायचा. पण ऐका, त्याची जी पत्नी आहे ना चंचुला, ही मात्र अतिशय सद्गुणी आहे, अतिशय पतिव्रता आहे. तिने तिच्या जीवनामधले सद्गुण कधी सोडले नाही, पतिव्रता धर्म कधी सोडला नाही. पतिव्रता धर्म फार श्रेष्ठ आहे मायबाप. तुकोबराय म्हणतात, पतिव्रतेची सत्ता देवावरती सुद्धा चालते, देवाला सुद्धा त्या पतिव्रतेच्या सत्तेमध्ये राहावं लागतं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावर सुद्धा सत्ता गाजवण्याचा अधिकार पतिव्रता स्त्रीला असतो. म्हणून बायकांनी दुसरं कोणतंच व्रत नाही केलं तरी चालतं, केवळ एकच करा, आपला जो पती आहे तो कसाही असला तरी, ऐका, ही गोष्ट महत्वपूर्ण आहे, याला अंडरलाईन करा. आपला पती कसाही असला तरी जर त्याच पतीची सेवा आयुष्यभर, मला सांगा, त्या वृंदेनं जालंधराची सेवा केली. जालंधर दुसरा कोणी नव्हता, पापाचारीच होता, दुराचारीच होता, राक्षस योनीमध्ये जन्माला आलेला जालंधर. पण पतिव्रता धर्म तिनं जपला, म्हणून ती वृंदा आज प्रत्येकाच्या दारासमोर तुलसी रूपानं उभी आहे. याचं कारण एकमेव हेच आहे की ती पतिव्रता होती. पतिव्रता धर्मानं काय करता येत नाही हो, सगळ्या गोष्टी साध्य होतात. आपल्याला नाही कोणत्या तीर्थाला जाता आलं जाऊ नका, नाही कोणते व्रत करता आले करू नका, नाही एकादशीचं, नाही शिवरात्रीचं कोणतंही व्रत करता नाही आलं नाही करू नका, नाही शिहोरला जाता आलं जाऊ नका. लक्षात येत आहे ना मी काय बोलतोय? हा, रुद्राक्ष आणण्याकरिता 20-20 किलोमीटरची लाईन नाही लावता आली तरी सुद्धा चालेल, त्याच्यातून चेंगरून मरण्याची बारी नाही आली तरी सुद्धा चालेल. केवळ जीवनामध्ये एक गोष्ट करा. कोणती गोष्ट? आपल्या पतीची अतिशय आदरपूर्वक सेवा करा. भीतीपूर्वक नाही म्हणत मी, याला सुद्धा अंडरलाईन करा. आदरपूर्वक आपल्या पतीची सेवा करा, भीतीपूर्वक नाही. आपला पती आपल्याला मारेल म्हणून त्याची सेवा नाही करायची, आपला पती आपल्याला काही बोलेल म्हणून सेवा नाही करायची. आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दलचा आदर आहे म्हणून सेवा करायची. आदरपूर्वक जर पतीची सेवा केली ना आयुष्यभर, तर कोणतंही तीर्थ असू द्या, कोणतंही काही असू द्या, त्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असणारी पतिव्रता आहे. अहो, जगाचा मालक असणारा ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांना सुद्धा अतिशय छोटे छोटे बालक करण्याची सामर्थ्य जर कुणामध्ये असेल ना, तर त्या पतिव्रता अनुसयेमध्ये आहे. एवढी ताकद कुणात आहे मला सांगा ना. काय केलं त्या अनुसयेनं? दुसरं काहीच केलं नाही. आपला पतिव्रता धर्म स्वीकारला. आपल्या पतिव्रत्याचं श्रेष्ठत्व एवढं की ते तिन्ही देवा त्यांना सुद्धा बालक रूपाने आपल्या घरामध्ये जन्माला आणण्याची ताकद त्या पतिव्रतेमध्ये असते. म्हणून नवऱ्याची सेवा आदरपूर्वक करा. कोणतंच गोष्ट करता नाही आली जीवनामध्ये करू नका, फक्त पतीची सेवा, पतिव्रता धर्म आपला टिकवा. अतिशय गोड कथा श्रीमद भागवतामध्ये याच्याबद्दल येते की पतिव्रता धर्माबद्दल सांगत असताना भगवान परमात्म्यानं गोपिकांना सांगितलेली कथा आहे. पतिव्रता धर्म किती श्रेष्ठ असतो म्हणे. ऐक, एक ब्राह्मण होता म्हणे, ब्राह्मण त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण. आणि
त्रिकाल संध्या करणारा, पण दोन्हीही गोष्टी काबाड कष्ट करून तो त्याचा पोट भरत होता आणि त्रिकाल संध्याही करत होता. घरामध्ये 24 तास यज्ञही पेटत राहायचा. पूर्वीचे जे ब्राह्मण होते, ब्राह्मण महाराज या ठिकाणी गुरुजी बसलेले आहेत. गुरुजींना विचारलं आपल्याला तर कळेल, घरामध्ये यज्ञ 24 तास काही ब्राह्मणांचा चालू असतो. गुरुजी बरोबर, 24 तास यज्ञ त्यांच्या घरामध्ये चालू असतो. तो यज्ञ कधी ते विझू देत नाही. यज्ञ भगवान परमात्मा सतत त्यांच्या घरामध्ये चालू असतो. आणि असा असणारा हा ब्राह्मण बाहेर गेला आणि कष्ट करून आल्यानंतर थकून भागून आला आणि घरामध्ये आल्यानंतर पत्नीनं भोजन वाढलं, जेवण वगैरे केलं आणि ब्राह्मणाला आळस आला म्हणून पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि पत्नीनं सेवा करता करता पती झोपी गेला मांडीवरती. आणि छोटासा मुलगा घरामध्ये रांगत रांगत खेळत खेळत होता. आता छोटासा मुलगा, त्याला चालता येत नाही, त्याला ऐकून व्यवस्थित कळत नाही की कुणीकडे जावं, कुणा काय हातात धरावं काय नाही धरावं, ह्या कोणतीच गोष्ट अबोध असणारा तो बालक. आणि पती मांडीवरती झोपलेला आहे, पत्नी डोकं दाबते, डोकं चेपते, हात चेपतीये आणि ही सेवा करत असताना ते छोटंसं बालक रांगत 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 त्या यज्ञापर्यंत गेलं जिथे यज्ञ पेटतोय. रांगत असताना ते यज्ञापर्यंत गेलं. पत्नीनं पाहिल्याबरोबर आता वाटलं आता आपला मुलगा त्या यज्ञामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही आणि तो गतप्राण झाल्याशिवाय राहणार नाही. काय करावं? जर आता पतीला उठवून आपण त्याला घेण्याकरिता जातो तर आपला पतिव्रता धर्म मोडतोय. कारण की पती आपल्या मांडीवरती झोपलेला आहे. पतीची झोप भंग झाली तर पतीचं मन मोडेल आणि पतीचं मन मोडणं म्हणजे पतिव्रता धर्माचा भंग होणे. मग पतीची सेवेमध्ये जर भंग पडला तर पतिव्रता धर्म नष्ट होईल आणि जर पतीचीच सेवा करत राहिले तर आपला पुत्र जाईल. मला सांगा, इथं बसलेल्या महिला, तुम्ही काय केलं असतं? तुम्ही पटकन लात घातली असती नवऱ्याच्या, उठ, आणि पळत जाऊन मुलाला वाचवलं असतं. याची सेवा कधीही करता येईल नंतर. पण ऐका, त्या स्त्रीनं केलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. ती स्त्री आपल्या नवऱ्याची सेवा तशीच करत राहिली आणि छोटंसं लहान असणारं लेकरू रांगत रांगत जाऊन त्या यज्ञामध्ये पडलं त्या यज्ञामध्ये. आणि ते पाहिलं त्या स्त्रीनं, घळकन डोळ्यामधून अश्रूंची धार आली आणि अश्रू पडले गालावरती नवऱ्याच्या. नवऱ्याला चटकन जाग आली. जसा नवरा उठून बसला ना तशी धावत यज्ञकुंडापर्यंत गेली आणि यज्ञकुंडापर्यंत गेलेली ती स्त्री, त्या स्त्रीनं जाऊन पाहिलं की आतापर्यंत सेवा करत असणारी ती स्त्री, पतिव्रता धर्माचं श्रेष्ठत्व तिच्या एवढं की सेवा करत असताना आपला जो लहान मुलगा त्या यज्ञकुंडामध्ये पडला ना, जाऊन पाहती तर काय, पतिव्रता धर्माचं श्रेष्ठत्व एवढं की तो मुलगा, रांगत असणारा मुलगा त्या यज्ञामध्ये पडला ना, तो तसाच त्या यज्ञकुंडामध्ये खेळत असताना तिने हाताने धरून तिला वर काढला. हे पतिव्रता धर्माचं श्रेष्ठत्व आहे. एवढा पतिव्रता धर्म श्रेष्ठ आहे की अग्नी सुद्धा तिच्या बालकाला जाळू शकला नाही. हे पतिव्रता धर्माचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून पतिव्रता धर्म आपण स्वीकारला पाहिजे. पतीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. आणि अशी चंचुला आहे, त्या चंचुलेनं आपल्या पतीची सेवा केली. पती जरी दुराचारी होता, पती जरी वेश्याचारी व्यभिचारी होता ना, तरी सुद्धा चंचुलेनं मात्र आपली मनस्थिती हलू दिली नाही. आपली मनस्थिती स्थिर ठेवली की कधीतरी याच्यामध्ये बदल होईल. आणि स्त्रियांनी धैर्य ठेवणं गरजेचं आहे. तशा फार धैर्यशील असतात स्त्रिया, पण धैर्य ठेवणं गरजेचं आहे. कधीतरी आपला नवरा याच्यातून बाहेर येईल, कधीतरी भगवंत आपल्यावरती कृपा करेल, कधीतरी आपला पतिव्रता धर्म फळाला येईल की हा वाईट व्यसनातून बाहेर येईल, वाईट कृत्यातून हा बाहेर येईल. हे धैर्य जर स्त्रीनं ठेवलं ना तर ती स्त्री त्या नवऱ्याला कोणत्याही व्यसनात असू दे अडकलेला, धैर्यवान स्त्री त्या व्यसनात अडकलेल्या आपल्या पुरुषाला, आपल्या पतीला त्या व्यसनातून बाहेर काढू शकते. केवढ्याही संकटात असू द्या पुरुष, त्या संकटातून बाहेर काढण्याची ताकद जर कोणात असेल तर पतिव्रता स्त्रीमध्ये आहे. त्या चंचुलेनं धैर्य ठेवलं की कधीतरी हा सुधारेल, कधीतरी याच्यामध्ये बदल होईल. ह्या अपेक्षेनं अनेक वर्ष ती त्याच्यासोबत व्यवहार करू लागली. अतिशय अनुकूल पत्नी त्याला प्राप्त झाली होती. आणि जीवनामध्ये असंच आहे मायबाप, जर पत्नी परमार्थाला अनुकूल प्राप्त झाली तर जीवन व्यवस्थित व्यतीत होतं. नाहीतर पती महाराज आहे आणि पत्नी परमार्थाला अनुकूल नसेल ना तर घरी कीर्तन सुटल्यानंतर घरी जाण्याची सुद्धा बिशाद होत नाही काही कीर्तनकारांची.
रात्री 12 वाजता जायचं आणि कडी वाजवायची सुद्धा हिंमत होत नाही चांगल्या चांगल्यांची. कीर्तनकार असू द्यात, कथाकार असू द्यात, जर पत्नी परमार्थाला अनुकूल नसेल ना तर यांची रात्री घरी जाण्याची सुद्धा हिंमत होत नाही. आणि घरातून बाहेर निघताना सुद्धा विचारलं जातं, मग आज पण का निघाले का तोंड घेऊन, हे विचारलं जातं. म्हणून पत्नी आपल्या धर्माला अनुकूल भेटली पाहिजे, आपल्या परमार्थाला अनुकूल पत्नी भेटली पाहिजे. बिंदुकाला पत्नी अनुकूल भेटली, परंतु याचा व्यवहार व्यवस्थित नाही. हा व्यभिचार करतो, वेश्याचार करतो. आणि एक दिवस तर याने कहर केला, घरामध्ये दुसऱ्या एका वेश्येसोबत त्याने विवाह केला, वेश्या स्त्रीसोबत विवाह केला. आणि याने आपल्या पत्नीला आणि त्याच्या बालकाला घरातून हाकलवून दिलं. छोटासा बालक आहे आणि चंचुलेला घराच्या बाहेर हाकलवून दिलं. आणि हा बिंदुक आणि ती वेश्या स्त्री घरामध्ये राहू लागले. अनेक दिवस कामपिढीनं त्रस्त झालेली ही चंचुला, तिनं विचार केला की आपण आपल्या पतीचं स्वीकार केला, आपल्या पतीला धैर्य ठेवून आपण पतीला आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला, त्याचे दोष आपण झाकले, परंतु तो कधीही व्यवस्थित झाला नाही, कधी त्यानं आपल्यासोबत चांगला व्यवहार केला नाही. याचं दुःख चंचुलेला वाटू लागलं. आणि मग ती धैर्यहीन झाली, तिनं धैर्य सोडलं. कामवासनेनं अंतकरणामध्ये एवढं घर केलं, कामज्वर एवढा निर्माण झाला की मग तिने सुद्धा पतिव्रता धर्म टाकून दिला आणि ती सुद्धा व्यभिचारामध्ये मग्न झाली. ती सुद्धा परपुरुष गमन करू लागली. अनेक दिवस तिने असंच परपुरुषाचं गमन केलं, परपुरुषाच्या संगतीमध्ये ती राहिली. पतिव्रता धर्म नष्ट झाला, तेज नष्ट झालं, शक्ती नष्ट झाली पतिव्रता धर्माची. आणि आपल्या मुलाचा सांभाळ कसा बसा करत, वाणिज्य व्यवसाय करत 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 एक दिवस ती गोकर्ण तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पोहोचली. आणि गेल्यानंतर स्नान करायचं कुठे करायचं म्हणून गोकर्णाच्या ठिकाणी असणारं जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थामध्ये तिने स्नान केलं. असं आहे, जर तीर्थस्नान आपण कराल तर आपल्या जीवनातली सगळी पापं नाहीशी होतात. आणि ऐका, जर एखाद्याला नाही गंगेपर्यंत जाता आलं, महाराज आम्ही कधी हरिद्वाराला जायचो, कधी त्या गंगेचं आम्हाला स्नान व्हायचं, कधी काशीला जायचो, कधी गंगेचं स्नान व्हायचं आम्हाला. जर तुम्हाला गंगा स्नान करता आलं नाही ना तर संतांनी आपल्या सोय एवढी सुंदर करून ठेवली, त्यांनी सांगितलं गंगेमध्ये जाण्याचं काम नाही, केवळ तुम्ही मुखाने गंगा गंगा म्हणा, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाय भंगा. नाही तुम्हाला गंगेमध्ये स्नान करता आलं ना, करू नका, केवळ मुखावाटे तरी गंगा गंगा म्हणा, त्यानं सुद्धा तुमचं पातक क्षालन होतं, सगळे पापांचा नाश होतो. आणि हेही नाही करता आलं ना तर सकाळी आंघोळ करता वेळेस त्या भगवतीला, त्या नर्मदे मैयेला, त्या गंगेला एक तांब्या डोक्यावरती टाकत असताना म्हणावं, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी. ह्या सगळ्या नद्यांचं नाव घ्यावं आणि मग डोक्यावरती पाणी टाकावं. ह्या नद्यांचे नाव घेत जरी आपल्या डोक्यावरती आपण पाणी टाकलं ना तरी सुद्धा तीर्थस्नानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं, आपल्या पापाचं क्षालन होतं. नाही तीर्थामध्ये स्नान करता आलं तरी आपल्या पाप जर आपल्याला क्षालन करावे वाटत असेल ना तर मग तीर्थस्नान आपल्याकडून घडलं पाहिजे, तीर्थाचं मुखावाटे उच्चारण झालं पाहिजे. त्या चंचुलेनं तीर्थामध्ये स्नान केलं. आणि असं आहे, तीर्थ जे पाप आपले घालवतं ना ते पाप दुसरं कोणी घालू शकत नाही. गंगा पापम शशितापम, गंगा सगळी पाप आपले घालवते. जीवनामध्ये जेवढे जेवढे पाप आपण केले ना तेवढे सगळे पाप घालवते. म्हणजे महाराज गंगा आपले पाप घालवते, मग ते पाप जातात कुठे? गंगेमध्येच राहतात. म्हणे महाराज मग गंगेला जर पवित्र व्हायचं असेल तर, गंगेला जर पापातून मुक्त व्हायचं असेल तर, गंगेला जर पापातून मुक्त व्हायचं असेल ना तर ती गंगा काय करते माहिती का? संतांच्या चरणापाशी जाते आणि गंगा सुद्धा त्या संतांच्या चरणाला लागून ती सुद्धा शुद्ध होते. गंगा शुद्ध होण्याकरिता संतांच्या चरणाजवळ जाते. म्हणून तर इंद्रायणी माता माऊली ज्ञानोबरायांकडे आली, जगद्गुरु तुकोबरायांकडे आली इंद्रायणी माता. ही चंद्रभागा भगवान पंढरीश परमात्म्याकडे
पुंडलिकाकडे गेली चंद्रभागा ही याच करता की आपल्यामध्ये लोकांनी धुतलेले जे पाप आहेत ना ते पाप आपले निघून गेले पाहिजे याच्याकरिता म्हणून ते संतांच्या चरणापाशी जातात. ह्या चंचुलेनं तीर्थस्नान केलं आणि तीर्थस्नान केल्यानंतर आपल्या मुलाला घेऊन एका शिव मंदिराच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन बसली आणि भगवान शिवाची शिव महापुराण कथा त्या ठिकाणी चालू होती. ब्राह्मण महाराज शिवपुराण कथा वर्णन करत होते. विद्येश्वर संहितेचं वर्णन त्यांनी केलं, रुद्र संहितेचं वर्णन केलं, शतरुद्राचं वर्णन केलं, शतरुद्र संहितेचं वर्णन केलं, कोटिरुद्र संहितेचं वर्णन त्या ठिकाणी केलं, सीता संहितेचं वर्णन, सती संहितेचं वर्णन त्या ठिकाणी केलं. ज्या 7 संहिता आहे त्या 7ही संहितेचं वर्णन त्या ठिकाणी ब्राह्मण महाराज शिव महापुराणामध्ये करू लागले. आणि करत असताना एक प्रसंग आला की आपल्याला जर आपल्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर पश्चातापासारखं प्रायश्चित्त नाही. मी दुपारी बोललो, आपण जर आपल्या पापाचं प्रायश्चित्त करू इच्छिता तर पश्चाताप करा की माझ्याकडून का घडलं असेल कर्म. हे पश्चाताप जर तुम्ही सदैव सदैव करू लागले ना तर हे पश्चाताप तुम्हाला प्रायश्चित्त देत असतं आणि ते पाप तुमच्या जीवनातलं नाहीसं होत असतं. पश्चाताप केला पाहिजे, केलेल्या पापाचा पश्चाताप व्हावा, केलेल्या कर्माचा पश्चाताप आपल्याकडून घडला पाहिजे. म्हणून आपल्या जीवनात केलेले कर्म जे पाप कर्म आहेत त्या पाप कर्मांचं पुढे काय होतं याचं वर्णन ते ब्राह्मण करत होते, ते भटजी बुवा करत होते. आणि करत असताना त्यांनी अनेक नरकाचं वर्णन त्या ठिकाणी सुरुवात केली सांगायला की जर एखादी स्त्री व्यभिचार करेल, वेश्याचार करेल, एखादी स्त्री आपला नवरा सोडून परपुरुष गमन जर करेल ना तर मग त्या स्त्रीला नरकामध्ये जावं लागतं. आणि नरकामध्ये गेल्यानंतर एक लोहपिंड असतो, लोहाचा पुरुष तयार केला जातो, म्हणजे लोखंडाचा पुरुष तयार केला जातो आणि त्याला अतिशय गरम केलं जातं, लाल बुंद तापवलं जातं आणि मग तिला यातना शरीर दिलं जातं आणि तिला त्या लोखंडाच्या तापलेल्या पुरुषाला कवटळण्याचं त्या ठिकाणी शिक्षा दिली जाते. आणि मग ती धाय मोकलून ओरडू लागते, वाचवा वाचवा. मग कितीही ओरडली, कितीही मोठ्या मोठ्याने किंचाळली तरी सुद्धा त्या यमांना करुणा येत नाही. नाही त्या यमाची करुणा. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसा. ते यम त्या ठिकाणी मग किव करत नाही. लोहपिंड, तप्त लोहपिंडाला तिला मिठी मारायला सांगतात. अजून फार विचित्रपूर्ण वर्णन शिव महापुराणामध्ये असं आलंय की तिच्या गुप्तांगामध्ये तप्त असणारं जे लोह आहे त्याचा पारा केला जातो आणि तो पारा गुप्तांगावरती ओतला जातो, त्या शरीरावरती ओतला जातो. एवढ्या यातना त्या स्त्रीला नरकामध्ये गेल्यानंतर भोगाव्या लागतात की जी आपली पत्नी सोडून, आपला पती सोडून परपुरुषाचं गमन करेल, परपुरुषासोबत व्यवहार करेल तर त्या स्त्रीला एवढ्या यातना नरकामध्ये भोगाव्या लागतात. चंचुलेनं ऐकलं आणि अंगावरती शहारे आले चंचुलेचे. आपण पतिव्रता धर्मात होतो परंतु काम ज्वरानं आपलं एवढं तप्त झालो की आपण परपुरुषाचं गमन केलं आणि परपुरुषाच्या गमनामुळे आपल्याला आता नरकाशिवाय गती नाही. ब्राह्मणजी सांगतायत की आपल्याला नरकामध्ये जावं लागेल, तप्त लोहपिंडाला आपल्याला कवटाळावं लागेल, आपल्या गुप्तांगावरती तप्त लोह पारा ओतला जाईल. एवढे विचित्र पूर्ण ज्यावेळेस वर्णन करून सांगितलं ना त्यावेळेस मात्र चंचुला घाबरली. दरदरून घाम फुटला अंगाला की आता आपलं खरं नाही, आता आपण मेल्यानंतर नरकामध्ये जाणार आणि नरकामध्ये सगळे यातना आपल्याला भोगावे लागणार. घाबरली. आणि वेश्याचाराला, व्यभिचाराला घाबरलं पाहिजे, पापाला घाबरलं पाहिजे. माणसाने धर्मभीरू नाही झालं पाहिजे, माणसाने पाप भीरू झालं पाहिजे. अर्जुन हा धर्मभीरू नव्हता, अर्जुन हा पापभीरू होता. माणसाने पापभीरू झालं पाहिजे, कधीतरी पापाला घाबरलं पाहिजे. आपण हे कर्म करतोय, आपण हे पाप करतोय ना, ह्या पापाचं नंतर काय होणार आहे ह्या पापाच्या कर्माला कधीतरी माणसाने घाबरलं पाहिजे. कधीतरी अंतकरणामध्ये भीती वाटली पाहिजे की आपण मेल्यानंतर जर नरकात गेलो तर या नरकामध्ये किती यातना आपल्याला होतील. या पापाला माणसाने कधीतरी घाबरलं पाहिजे हो. पण असे गंमत झाली आहे, लोक नेमकी पाप भिरू नाही धर्मभीरू झाले. धर्माची भीती माणसाला जास्त आहे, पापाची भीती नाही. धर्माचरण आपल्याकडून होतं की काय. अनेक लोक असे आहेत महाराज
की जे आपल्या मुलाला महाराज होण्यापासून वाचवतात, माळ घालण्यापासून वाचवतात. लोकांना भीती याची आहे की हा पुढे जाऊन महाराज होऊ नये. भीती याची नाही की हा मद्यप्राशन करेल, मांसाहार करेल, याची भीती नाहीये. भीती याची ही नाही की हा पुढे जाऊन चोर होईल की दरोडेखोर होईल की डाकू होईल, याची भीती नाही. भीती याची माणसांना सध्या आहे की हा महाराज होऊ नये, याने गावोगाव भटकंती करू नये, याची भीती माणसांना जास्त आहे. माणसं धर्मभिरू झाले पण पापभिरू व्हायला तयार नाही. या उलट आहे, माणसाने पापभिरू झालं पाहिजे, धर्मभिरू नाही. चंचुलेला दरदरून घाम फुटला. आपलं काय होईल पुढे, काय करावं आपण आता, म्हणून घाबरली. आणि कथा सांगता झाल्यानंतर ब्राह्मणजी निघाले होते, जाऊन चरणावरती लोटांगण घातलं. महाराज वाचवा मला यातून. भो भो साधू क्षणम तिष्ठ मत चिंतामपि नाशय. माझ्या चिंतेचा नाश करा. मी घाबरलेली आहे, संपूर्ण अंगाला घाम फुटलेला आहे. आणि ती घाबरलेली स्त्री त्या ब्राह्मणजींनी पाहिलं, तिला दोन्ही हातांनी व्याकुळतेनं उठवलं आणि विचारलं, काय झालं, कशामुळे घाबरलात? डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा वाहत आहेत, काय झालं असं, कशामुळे घाबरलात? चंचुलेनं सांगितलं, महाराज मी पतिव्रता होते पहिली, पण माझा पती अतिशय दुराचारी, व्यभिचारी, स्वैराचारानं जीवन जगणारा. अनेक वर्ष त्याने माझा समागम केला नाही. शेवटी कामज्वर एवढा निर्माण झाला की त्या कामज्वराला मी थांबवू शकले नाही आणि मग परपुरुष गमन माझ्याकडून झालं. माझा पतिव्रता धर्म नाहीसा झाला. महाराज आता मात्र मी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. मी काय करू मला सांगा ना, मला याच्यातून वाचवा. महाराज तुम्ही काहीतरी कृपा माझ्यावरती करा. जर तुम्ही कृपा केली तर माझ्या जीवनाचं कल्याण होईल. महाराज काहीतरी करा की ज्याच्यामुळे मला याच्यातून सुटका माझी होईल. ब्राह्मणजींनी सांगितलं, चिंता करू नकोस. तुला जो पश्चाताप होतोय ना, ह्या पश्चातापाच्या अग्नीनं अनेक पातक तुझे धुतले जात आहेत, अनेक पातक तुझे नष्ट होत आहेत. पापाचा पश्चाताप याच्यापेक्षा प्रायश्चित्त दुसरं कोणतंच नाही. आपण केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त आपल्याला करावं असं वाटत असेल, आपले पाप धुवावे असं वाटत असेल ना, धुवून जावे असं वाटत असेल ना, त्याचा प्रायश्चित्त आपण म्हणून प्रायश्चित्त करायचं असेल तर पश्चाताप करा, बाकी काहीही नाही. ब्राह्मणजींनी सांगितलं, चिंता करू नकोस. तुझे अर्धे पाप ह्या पश्चातापानंच नाहीसे झालेत आणि अर्ध पाप घालवण्याची जिम्मेदारी मी घेतो. चिंता करू नकोस. म्हणे महाराज कशाने जाईल पाप? एकच काम कर, मी सांगतो ती शिवपुराण महाकथा ऐक आणि ती कथा ऐकल्यानंतर चांगले चांगले पापी याच्यातून मुक्त होतात. तू मुक्त होशील, यात नवल नाही. तूही मुक्त होशील, तुझे पापही संपूर्ण धुतले जातील. म्हणे महाराज खरं? म्हणे हो. म्हणून ब्राह्मणजींनी कथा सांगता झाल्यानंतर केवळ चंचुलेकरिता पुन्हा श्री शिव महापुराण कथा सांगण्यासाठी सुरुवात केली. चंचुलेनं 7 दिवस अतिशय प्रेमपूर्वक अंतकरणाने. आणि ऐका, कथेचा नियम असा आहे, कथा व्यास ज्या दिवशी गादीवरती बसेल ना, कथा व्यास कसाही असू द्या, या व्यास गादीवरती दगड जरी बसला ना, दगड जरी, तरी त्या दगडाचं सुद्धा व्यास म्हणून दर्शन घ्यावं, ही शास्त्राची परंपरा आहे. हा शास्त्राचा नियम आहे. मी कालपासून पाहतोय, पण असं काही नियम इथे लावलेले तर असं मला दिसत नाहीये. म्हणून नियम घालून दिले पाहिजे. कोणत्याही गोष्टीला प्रखर नियम असल्याशिवाय, नियमात कोणत्याही गोष्टी बांधल्याशिवाय त्या व्यवस्थित पद्धतीने पुढे चालत नसतात. तुमच्या लहान मुलांना जर आताच शिस्तबद्धता लावली नाही, आताच जर ह्या शिस्ती घालून दिल्या नाही ना, तर हे सुद्धा पुढे स्वैराचारानेच वागतील. म्हणून आजपासून लक्षात ठेवा, मी म्हणून सांगत नाही, माझं दर्शन घ्या किंवा ग्रंथाचं दर्शन घ्या म्हणून मी सांगत नाही. ह्या गादीवरती दगड जरी ठेवला, व्यास गादीवरती, तरी सुद्धा त्या दगडाचं सुद्धा आपण दर्शन घेतलं पाहिजे. हा त्या व्यासांचा अधिकार आहे. आणि जोपर्यंत आपण व्यासाला आदरपूर्वक नमन करत नाही ना, तोपर्यंत कितीही पंडित आणा आणि कितीही ज्ञानी आणा, त्याने सांगितलेली कथा आपल्या हृदयापर्यंत उतरत नसते. हेही तेवढं सत्य आहे. हे शास्त्राचं मत आहे की जर व्यासांना, जे कथा करतायत, जे कथाकार आहेत, त्यांना जर आपण आदर भावनेनं पाहत नसू, जोपर्यंत त्यांना आपण आदर प्रगट करत नसू, जोपर्यंत आपण त्यांना नमस्कार करत नसू, जोपर्यंत त्यांचं दर्शन घेत नसू ना, तोपर्यंत कथा कधीच अंतकरणात उतरत नाही. त्या ग्रंथाचं आणि त्या कथाकाराचं दोघांचंही मी म्हणून सांगत नाही. याच्यानंतर माझ्यानंतर जेही येतील त्यांचं सुद्धा दर्शन घेत राहा.
ग्रंथाचं दर्शन घेत जा, कथा झाल्यानंतर कथा व्यासांचं दर्शन घेत जा. ही परंपरा आहे शास्त्राची, हा शास्त्रांचा नियम आहे. चंचुलेनं आदरपूर्वक स्थान दिलंय ब्राह्मणजींना आणि आदरपूर्वक त्यांना व्यास मानलेलं आहे आणि त्यांच्या करवी ती कथा शिव महापुराण कथा श्रवण करते, अतिशय भावपूर्ण गांत करणारे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मंडपामध्ये येत असताना, ह्या धर्म मंडपामध्ये येत असताना 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत की ज्या चपला जसं आपण बाहेर काढतो ना तशा त्या बाहेर सोडून यायच्या. जसं चपला आपण घेऊन येत नाही ना, वाहन आपण घेऊन येत नाही धर्ममंडपामध्ये, तशाच 2 गोष्टी धर्ममंडपाच्या बाहेर सोडून यायच्या. पहिली गोष्ट आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्या मनामध्ये असणारा द्वेष, मत्सर हा चपला जशा बाहेर काढतो ना तशा मंडपाच्या बाहेर काढून यायचा, मत्सर. आणि दुसरी गोष्ट लज्जा. ह्या 2ही गोष्टी चपला जशा बाहेर काढतो मंडपाच्या तशा बाहेर सोडून मग मंडपामध्ये यायचं. आणि जर मत्सर आणि लज्जा दोन्ही सोडून इथे आलात ना तर मग कथा तुमच्या हृदयापर्यंत उतरेल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि लज्जा सोडून आणि मत्सर सोडून कथा ऐकली ना तर ती कथा भावपूर्ण अंतकरणाने ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. आणि म्हणून लज्जा बाहेर ठेवायची. अनेक लोकांना आम्ही सांगत असतो, मी शेजारीच आपल्या 30 किलोमीटर इथे गाव आहे सोनेगाव राजा म्हणून, तिथे आत्ता श्रीमद भागवत कथा आम्ही सगळे संच होतो आणि आमचे नाना भाऊ वगैरे पाटील साहेब वगैरे सगळे त्या ठिकाणीच आले होते, पाटील साहेब ज्यांनी कथा श्रवण करण्याकरिता त्या ठिकाणी आले. तिथेही नियम हाच आहे की लज्जा ही धर्ममंडपाच्या बाहेर आणि मत्सर हा धर्ममंडपाच्या बाहेर. इथं आल्यानंतर आनंद घ्यायचा. जर आपल्याला वाटलं की आपल्याला ठुमका मारून नाचायचं तर बिनधास्त नाचायचं, कथा व्यास काही म्हणतील याचं चिंता करायची नाही. कारण की नाचण्याची जागा ही आहे, बाहेरची नाही. रस्त्यावरती नाचण्यापेक्षा धर्ममंडपामध्ये नाचा, तुमचं जीवनाचं कल्याण होईल. डीजे समोर नाचण्यापेक्षा टाळ मृदंगाच्या नादावरती नाचा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. तुकोबरायांचं प्रमाण याच्याकरिता मी माझ्या मनचं कधीच बोलत नाही. माझ्याकडे प्रमाण आहे आणि प्रमाणाने बोलणारा प्रामाणिक गो आहे. हां, प्रमाण तुकोबरायांचं सांगतो. तुकोबराय म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या रंगी नाचलं पाहिजे, भजनाच्या रंगी, कथेच्या रंगी आपण नाचलं पाहिजे. इतरत्र डीजेवरती तमाशातन याच्यात त्याच्यात कोणीही नाचेल, इथं येऊन आपण आनंद घेतला पाहिजे, इथे येऊन नाचलं पाहिजे. इथे येऊन नाचाल, इथे येऊन लज्जा बाहेर ठेवाल तर नाचता येईल, मत्सर बाहेर ठेवाल तर नाचता येईल. नाहीतर काय होतं माहिती का, माणसांना लाज वेगळ्याच गोष्टीची वाटते हल्ली. एखाद्याला विचारलं ना, का महाराज का नाचत नाही, कथात एवढं सुंदर गीत चालू आहे, का उभं राहून नाचत नाही, तर ते म्हणतात नाही नाही आमची ती आलेली आहे. ती कळते ना तुम्हाला, ती कळते का नाही हे तुम्हालाच विचारायला लागलो पाठीमागे. ती कळते ना ती. हां, यांना विचारलं ना का बरं नाचत नाही, ते म्हणतात नाही नाही ती आलेली आहे आमच्या मंडळी. मग ते बरं नाही वाटत, लाज वाटते. म्हणजे जिथे लाज वाटावी तिथे लाज वाटत नाही. तंबाखू खायला लाज वाटावी तिथे माणसाला वाटत नाही, मद्यप्राशन करायला लाज वाटावी तिथे वाटत नाही, मांसाहार भक्षण करायला लाज वाटावी तिथे वाटत नाही. आणि कथामध्ये या धर्ममंडपामध्ये येऊन नाचा म्हणल्यानंतर माणसांना लाज वाटते, माळ घाला म्हणल्यानंतर लाज वाटते, कथा ऐकायला चला म्हणल्यानंतर आपण कसं काय लाज वाटते माणसाला. ज्याची नको त्याची लाज माणसाला वाटते. म्हणून ही लज्जा घेऊन इथे यायचं नाही धर्ममंडपाच्या बाहेर. आणि मत्सर असा आहे महाराज, आपल्याला सुद्धा नीट जगू देत नाही, समोरच्याला सुद्धा जगू देत नाही. मत्त सरती ती मत्सर हा माझ्यापेक्षा पुढे जातो काय, हा मत्सर फार विचित्र आहे, द्वेष भावना फार विचित्र आहे. चंचुलेनं ज्या वेळेस त्या भगवान भोले शंकराच्या मंदिरामध्ये प्रवेश केला ना त्यावेळेस मत्सर भावना, द्वेष भावना बाहेर सोडून आली आणि मग आदरपूर्वक कथा श्रवण केली. आणि ऐका, गंमत अशी, 7 दिवस तिने भावपूर्ण कांतकरणानं कथा श्रवण केली. आणि कथा श्रवण करत असताना तिच्या जीवनामध्ये परिवर्तन असं झालं की 7 दिवस कथा श्रवण केल्यानंतर ब्राह्मण महर्षींनी सांगितलं, ही कथा श्रवण झाली तुझी, पण आता काय कर माहिती का, शिवभक्तीमध्ये रत हो, मी तुला नामजप देतो, त्या नामजपाचं तू केवळ भजन करत राहा. आणि भजन करत करत जोपर्यंत तू
निजधामाला जात नाही तोपर्यंत, जोपर्यंत मृतप्राय होत नाही, जोपर्यंत तुझं आयुष्य संपत नाही तोपर्यंत हे भजन करत राहा. म्हणून भजन त्या ठिकाणी चंचुलेला ब्राह्मण महर्षींनी दिलं. त्यांनी सांगितलं हे भजन करा. कोणतं? ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. दोनों हाथ उठा के तालियों की सेवा करते हुए गाइए. शिवाय, हरि ओम नमः शिवाय. बोला. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. सभी गाइए, साथ में गाइए, दोनों हाथों से तालियों की सेवा करते हुए गाइए. ओ हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. जय हो. हरि बोल. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सभी गाइए. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओ हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओ हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम
रस भजन त्या ठिकाणी चंचुलेनं शिवनाम जप करण्याकरिता चालू केलं आणि अनेक दिवस तिने शिवनाम जपलं. श्री शिव महापुराण कथा श्रवण केली आणि अंतसमय ज्यावेळेस जवळ आला त्यावेळेस त्या चंचुलेनं भगवान नामशिवाचं नाम त्या ठिकाणी चिंतन करत करत प्राण सोडला. आणि शिवनामाचं महात्म्य एवढं की त्या चंचुलेला, व्यभिचार करणारी चंचुला, पतिव्रता धर्म नष्ट झालेली चंचुला, तिला सुद्धा शिवलोकामध्ये शिवगण घेऊन गेले आणि तिला स्वतः पार्वतीची सखी म्हणून तिला पद प्राप्त झालं. पार्वतीची सखी म्हणून राहिली. पार्वतीची मातेची सेवा त्या ठिकाणी ती करू लागली चंचुला. बघा, कुठे पतिव्रता धर्म नाहीशी झालेली, व्यभिचार केलेला अशी असणारी पापिनी, जीवनामध्ये केलेलं पाप, केलेला दुराचार, परंतु केवळ श्री शिव महापुराण कथा श्रवण केली आणि भगवान भोले शंकराची तिने कथा श्रवण केली ना, भगवान भोले शंकराचं नामचिंतन केलं ना, त्याच्यामुळे तिला सामान्य असणारी स्त्री, परंतु ती मात्र स्वतः पार्वती मातेच्या सानिध्यामध्ये राहून पार्वती मातेची, सती मातेची सखी झाली आणि पार्वती मातेची सेवा करू लागली. सेवा करत असताना अनेक दिवस तिने पार्वती मातेचे सख्य स्वीकारलं आणि अनेक दिवस तिने पार्वती मातेची सेवा केली. अनेक दिवस, एक दिवस सेवा करत असताना पार्वती माता संतुष्ट झाली. तिने देहाचं भान न ठेवता पार्वती मातेची सेवा केली. ऐका, स्त्रियांना जर वाटत असेल, पुरुषांना जर वाटत असेल आपल्याला आपली पत्नी शीलवान असावी, आपला व्यवहार, आपला संसाराचा गाडा आपला व्यवस्थित चालावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना, पती पत्नीमध्ये जर प्रेम वाढावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर पार्वती मातेची सेवा करा, पार्वती मातेची उपासना करा. ती पार्वती माता आपल्या पती पत्न्यामध्ये, दाम्पत्यामध्ये प्रेम वाढवण्याचं काम करून देत असते. म्हणून दाम्पत्यामध्ये प्रेम वाढवा असं वाटत असेल तर पार्वती मातेची सेवा करा. चंचुलेनं ती सेवा केली आणि पार्वती माता प्रसन्न झाली. पार्वती मातेनं विचारलं, काय पाहिजे बोल चंचुले. चंचुलेनं सांगितलं, काही नको पार्वती माता, द्यायचं असेल तर एक काम करा, माझा जो पती होता ना तो बिंदुक, त्यानं जीवनभर पापाचाराशिवाय काही केलं नाही आणि मी मरण्याच्या अगोदर तो गतप्राण झाला, मग तो नक्कीच नरकाला गेला असेल, मग त्याची काय गती झाली एवढं मला तू सांग. पार्वती मातेनं डोळे मिटले. पहाते अंतर्धान होऊन तर तिनं पाहिलं की अंतर्धान झाल्यानंतर पार्वती मातेनं पाहिलं की तो बिंदुक मृतप्राय झाला. नरकामध्ये त्याने यातना शरीर भोगून अनेक यातना भोगल्या नरकामध्ये जाऊन, आणि नरकामध्ये यातना भोगल्यानंतर त्याला त्या यमदूतांनी पिशाच योनीमध्ये पाठवलं आणि पिशाच योनीमध्ये गेल्यानंतर तो विंध्य पर्वताच्या अवतीभोवती त्या ठिकाणी फिरू लागला. पार्वती मातेनं पाहिलं अंतर्धान होऊन आणि सांगितलं चंचुलेला, तुझा पती नरकाची यातना भोगून आता पिशाच योनीमध्ये गेलाय आणि पिशाच योनीमध्ये तो विंध्य पर्वताच्या बाजूला फिरतोय, विंध्य पर्वताच्या रांगेमध्ये तो फिरतोय. चंचुलेनं सांगितलं, माता एक कृपा कराल. म्हणे, काय करू सांग. माझ्या पतीला जशी माझी पापातून मुक्तता झाली आणि मी तुमची सखी म्हणून आता सध्या मला पद प्राप्त झालं, मला सखी म्हणून मिरावता येऊ लागलं, सखी म्हणून मी तुमची राहू लागले ना, तशी माझ्या पतीवरती सुद्धा कृपा करा, दया करा माझ्यावरती आणि माझ्या पतींना सुद्धा असं काहीतरी पुण्य प्रदान करण्याची काहीतरी अशी व्यवस्था करा की ज्याच्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी भगवान भोले शंकराची सेवा करतील. पार्वतीनं सांगितलं, एक काम करा, मग मी सांगते तसं करा. म्हणे, काय करू. म्हणे, त्याला शिवपुराण कथा ऐकण्यासाठी सांगा. म्हणे, माता शिवपुराण कथा ऐकण्यासाठी सांगू, पण त्याच्याकरिता काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ना, मी तर जाऊ शकत नाही, मग कुणाला तरी पाठवा ना तुम्ही. पार्वती मातेनं सांगितलं, चिंता करू नको, नारद महर्षींचे जे मित्र आहेत, नारद आणि तुंबर, हे दोघं सुद्धा एक शिवजींचा गण आहे आणि एक विष्णूजींचा भक्त आहे. एक शिवभक्त आहे आणि एक शाक्त भक्त आहे, एक विष्णूजींचा भक्त आहे. आणि पार्वती मातेनं तुंबराला बोलवलं. तुंबर महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि तुंबराचं आगमन त्या ठिकाणी कैलास पर्वतावरती झालं. भोलेनाथ से निराला और कोई नहीं, भोलेनाथ से निराला और कोई नहीं, भोलेनाथ
भोलेनाथ से निराला और कोई नहीं, भोलेनाथ से निराला और कोई नहीं। ऐसा बिगड़ी बनाने वाला कोई नहीं, ऐसा बिगड़ी बनाने वाला कोई नहीं। भोलेनाथ से निराला और कोई नहीं, भोलेनाथ से निराला और कोई नहीं। डम बोले आगमन गण के भेदन खोले, आगमन करता भोगल खोले, आगमन करता भोगल खोले। उनका डम डम बोले आगमन गम के भेदन खोले। आगमन गम के भेदल खोले, आगमन गम के भेदल खोले। डमरू बजाने वाला कोई नहीं, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं। भोलेनाथ से निराला और कोई नहीं, भोलेनाथ से निराला और कोई नहीं। दोनों हाथ उठा के तालियों की सेवा करते हुए गाइए। बदले पाप चमकते अगले पिछले, पाप चमकते अगले पिछले, पाप चमकते अगले पिछले। आया जब करवट बदले पाप चमकते अगले पिछले, अगले पिछले, पाप चमकते अगले पिछले। मुझे बचाने वाला कोई नहीं, अब तो मुझे बचाने वाला कोई नहीं। भोलेनाथ से निराला और कोई नहीं, भोलेनाथ से निराला और कोई नहीं। ऐसा बिगड़ी बनाने वाला कोई नहीं, ऐसा बिगड़ी बनाने वाला कोई नहीं। भोलेनाथ से निराला और कोई नहीं, भोलेनाथ से निराला और भोलेनाथ से निराला, भोलेनाथ से निराला। तुंबराला बोलवलं गेलं. एक विष्णू भक्त आहे आणि एक शिव भक्त आहे. नारद महर्षी हे विष्णू भक्त आहे आणि तुंबर महाराज हे शिव भक्त आहे. त्यांना बोलवलं गेलं आणि तुंबर महाराज आले आणि आल्यानंतर तुंबराला सांगितलं, तुंबरा विंध्य पर्वतावरती जा, तिथे एक पिशाच फिरतोय, त्या पिशाच्याला घेऊन या ठिकाणी एका ठिकाणी बसवा आणि त्या पिशाच्याला शिव महापुराण कथा श्रवण करायला द्या. म्हणून तुंबर महाराज निघाले आणि तुंबरजी निघाल्यानंतर भगवान भोले शंकराच्या कृपेनं तुंबर महाराज निघाले. विंध्य पर्वतावरती आपलं विमान स्थापित केलं आणि इकडे तिकडे पाहू लागले तर एक विचित्र असणारा, वेगवेगळ्या आकृती धारण करणारा असा पिशाच त्यांना दिसला. पण पिशाच्याचं हे जीवन हे वायुप्रधान असतं. पिशाच हा वायुप्रधान असतो, तो एका जागेवरती बसवला जात नाही. पंडाल निर्माण केला गेला, सुंदर असं स्टेज बनवलं, व्यासगादी बनवली आणि पिशाच्याला त्या व्यासगादी समोर बसवण्याकरिता तुंबरांनी अनेक प्रयत्न केला, पण जसा हवेची झुळक यायची तसा पिशाच निघून जायचा. म्हणून तुंबरूंनी काय केलं, त्या पिशाच्याला घेतलं आणि एका खांबादाला पक्क बांधून ठेवलं आणि त्याच्या समोर 7 दिवस श्री महापुराण शिव महापुराण कथा त्या ठिकाणी
तुंबर महाराजांनी केली. आणि चमत्कार असा की 7 दिवस ज्या वेळेस शिव महापुराण कथा त्या पिशाच्यानं ऐकली तर त्या पिशाच योनीमध्ये नाहीसा झाला आणि त्याला स्वतः शिवगणामध्ये असणारा जो आहे त्याला त्या शिवगणामध्ये त्याचं स्वरूप प्रगट झालं. शिवगणांचं स्वरूप त्याला प्रगट झालं. 3 नेत्रावाला झाला आणि स्वतः शिवगणामध्ये त्याची ख्याती होऊ लागली. आणि तुंबरजी त्याला त्या पिशाच्याला घेऊन त्या बिंदुगाला घेऊन कैलासावरती आले आणि भगवान शंकराच्या चरणाजवळ त्याला स्थान दिलं. आणि भगवान भोले शंकरांनी सुद्धा एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत माझे भोले शंकर, की असा असणारा पिशाच योनीत गेलेला त्यानं कथाश्रवण केल्यानंतर पिशाच योनीमध्ये जाऊन सुद्धा कथाश्रवण केली म्हणून पिशाच योनीतून मुक्त झाला आणि तो भगवान शिवाच्या गणामध्ये आज स्थापित झाला. त्याला भगवान शिवाच्या गण होण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. असा असणारा बिंदुग तो पाप योनीतून पिशाच योनीतून मुक्त झाला. हे केवळ घडलं कशामुळे तर भगवान भोले शंकराच्या कृपामयी असणारी जी शिव महापुराण कथा आहे या शिव महापुराण कथेमुळेच हे प्राप्त झालं. हे बिंदुगाला सुद्धा आणि चंचुलेला सुद्धा हे दोघांना सुद्धा भाग्य प्राप्त झालं हे शिव महापुराण कथा श्रवण केल्यामुळे. म्हणून आपण सुद्धा भावपूर्ण अंतकरणाने शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे. सुंदर असे पात्र आपल्या समोर उपस्थित आहे. तुंबरू महाराज सुद्धा आहेत आणि पिशाच योनीमध्ये असणारा बिंदुग चंचुला माता सुद्धा आणि त्यांना घेऊन तुंबरू महाराज त्या पिशाच्याला घेऊन अतिशय सुंदर दिव्य त्याचं स्वरूप बनवून कैलासामध्ये घेऊन आले. भगवान शंकराच्या चरणाजवळ त्याला स्थापित केलं, त्याला चरणाजवळ स्थान दिलं बिंदुगाला. शिव महापुराण कथाचा महिमा एवढा की भगवान भोले शंकरानं सुद्धा त्याला शिवगणामध्ये स्थान दिलं. एवढी शिवकथा श्रेष्ठ आहे, एवढं शिवनाम श्रेष्ठ आहे की जर एखादा पापी असेल, दुराचारी असेल, पिशाच योनीमध्ये गेला, भूतप्रेत योनीमध्ये जरी गेला आणि जर त्यानं भोले शंकराचं नामचिंतन केलं, भोले शंकराची शिवकथा शिव महापुराण कथा जर श्रवण केली अंतकरणपूर्वक तर त्याला त्या पिशाच योनीमधून सुद्धा मुक्त होता येतं आणि त्याला भगवान भोले शंकराचं गणामध्ये शिवगणामध्ये त्याला स्थान प्राप्त होत असतं. एवढा कृपाळू असणारा भोले शंकर, त्या भोले शंकराची ही शिव महापुराण कथा आपण श्रवण करतो आहोत. आजचं सत्र या ठिकाणी पूर्ण होतंय. आज महात्म्य या ठिकाणी आपण श्री शिव महापुराणाचं पूर्ण करतोय. दोनही कथा श्री शिव महापुराणाचं महात्म्य सांगत असताना सूत महर्षींनी शौनकाजींना सांगितले. पहिली कथा सांगितली देवराजाची. तो देवराज सुद्धा पापी असणारा देवराज, परंतु पापातून त्याची मुक्तता झाली ती शिव महापुराण कथा ऐकल्यानंच. आणि हा बिंदुग ज्यानं पापाशिवाय काहीच केलं नाही, ब्राह्मण असून सुद्धा पापाशिवाय काहीच केलं नाही. पत्नी चंचुला तिने सुद्धा धर्म सोडून धर्मविहित वागली, धर्मबाह्य वागली. ती सुद्धा पापाचरण करत असणारी, तिनं केवळ श्री नाम शिवजींचं नाम गायलं आणि श्री शिव महापुराण कथा ऐकली ना तर त्यांचं सुद्धा उद्धार त्याच्यातून झाला. अशा 2 कथा आपण श्रवण केल्या आणि दोघांचंही प्रमाण आपल्या समोर आहे की ते त्या पिशाच योनीतून मुक्त होऊन सुंदर असं दिव्य स्वरूप धारण करून कैलासाला गेले. आणि जर आपल्याला सुद्धा वाटत असेल आपलं पापातून मुक्तता व्हावी, पिशाच योनीतून आपले कोणी असेल, पूर्वज असतील की त्यांना आपल्या घरामध्ये जर आपल्याला वाटत असेल त्रास होतोय, असे अनेक घरं आहेत की जिथे आपल्याला वाटतं की वास आहे त्यांचा, ते प्रेत योनीमध्ये भूत योनीमध्ये असे जर आपल्याला काही वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या प्रित्यर्थ जर शिव महापुराण कथा केली ना तर त्यांची त्याच्यातून मुक्तता होत असते. आपल्याला वाटत असेल की त्यांच्या आत्म्याला मुक्ती भेटली नाही, आत्म्याला शांती प्राप्त झाली नाही, जर असं आपल्याला वाटत असेल ना तर त्यांच्या प्रित्यर्थ जर शिव महापुराण कथा आपण केली तर त्यांची त्याच्यातून मुक्तता होत असते. पिशाच योनीतून मुक्तता करायचं असेल, भूतप्रेत योनीतून मुक्तता करायचं असेल, अजून सांगतो ऐका, असे अनेक लोक आहेत समाजामध्ये की ज्यांना आपण म्हणतो भूत लागलेलं आहे, याला झपाटलेलं आहे, असे अनेक लोक आहेत. आणि जर त्यांना त्याच्यातून मुक्तता करायची असेल तर श्री शिव महापुराण कथा श्रवण करा, श्री शिव महापुराण कथा आपल्याकडे करा. मग आपण सुद्धा या प्रेत योनीतून, या भूतपिशाच योनीतून मुक्त झाल्या. अनेक लोकांचं मत असं आहे, महाराज हे आम्हाला अंधश्रद्धा वाटते की भूत पिशाच वगैरे काही नसतं, हे आम्हाला अंधश्रद्धा वाटते. माझं विचारणं असं आहे, जर तुमचं संतांच्या वचनावरती विश्वास असेल ना तर ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं, पळे भूत बाधा भेने तेथे.
भूतबाधा नाही असं नाही. किंवा तुलसीदास महाप्रभू सुद्धा सांगतात की हनुमान चालीसा ज्या वेळेस तुलसीदासांनी लिहिली ना त्यावेळेस ते म्हणतात भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बलबीरा. भूतपिशाच्या आपल्या निकट जवळ सुद्धा येऊ शकत नाही. याचा अर्थ भूतपिशाच्या आहेत नाही असं नाही. ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत ते ह्या भूतप्रेत योनीमध्ये जातात. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पापाशिवाय दुसरं कर्म केलं नाही ते पिशाच योनीमध्ये जातात, भूतप्रेत योनीमध्ये जातात. आणि आपल्याला जर वाटत असेल आपल्या कोणी पापाशिवाय काही केलं नाही, दुराचार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला, त्यांच्या जीवनाची जर मुक्तता आपल्याला करून घ्यायची असेल तर त्यांच्या प्रित्यर्थ श्री शिव महापुराण कथा करा. माझीच ठेवा असं म्हणत नाही मी, कुणाचीही ठेवा. किंवा तुमच्या घरामध्ये श्री शिव महापुराण ग्रंथ असेल त्या ग्रंथाचं वाचन करा. ही भूतबाधा त्यांच्या जीवनामधून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे शिव महापुराण एवढं वैचित्र्यपूर्ण आहे, एवढं फलदायी आहे की आपल्या जीवनातल्या सगळ्या व्यथा ते घालवत असतं. म्हणून शिव महापुराण कथा आपण श्रवण केली पाहिजे. आज थोडंसं बरं वाटलं की तुम्ही थोड्याशा जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मी कालच बोललो की हळूहळू ढाळे ढाळे किंवतीने एक वेळे तू मार्गाचे निबळे निश्चित ठाके. कधीतरी शेवटच्या दिवशी की होईना हा मंडप भरेल अशी शाश्वती आम्हाला आहे. नाही आज नाही उद्या, शेवटच्या दिवशी तरी संध्याकाळी हा मंडप भरेल अशी शाश्वती, अशी खात्री मला आहे. तेवढी भोले शंकराची आणि कृष्ण कन्हैयाची आमच्यावरती कृपा आहे. एवढी कमी पब्लिक कधीच कथेला नसते. हे तुम्ही यूट्यूबला बघू शकता. आमच्या कथेला ज्यावेळेस पब्लिक तुम्ही पाहशाल त्यावेळेस नजर पुरत नाही, एवढे लोक असतात. परंतु कसं आहे, आपण परिस्थितीनुसार स्वतःला ढाळून घेतलं पाहिजे. आमचे तबल्यावरती जे साथ करतायत ना सध्या ते श्री हरिभक्तीपरायण भागवतजी महाराज कदम. त्यांच्या गावामध्ये आम्ही गत 2 वर्षापूर्वी कथा केली. त्यावेळेस कथा मंडप याच्यापेक्षा डबल होता. किती? याच्यापेक्षा डबल होता समोर. त्या मंडपामध्ये सुद्धा जागा बसण्याकरिता लोकांना पुरत नव्हती. एवढे लोक, एवढे समुदाय प्राप्त होत होता. आणि मराठवाड्याचं ते भूषणच आहे, ती पद्धतच आहे. आपल्याकडे लोकांना वेळ नाही, तुमच्याकडे लोक सगळे फॅक्टऱ्यांचे मॅनेजर असतील म्हणून येत नसतील. हां, मला वाटतं गावातले बहुतांश 50% वर कलेक्टरच आहेत की काय माहिती, ते दिसतच नाही इथं कथेला. मग ते कलेक्टरांना भरपूर कामं असतात, सह्या वगैरे करावं लागतात घरी बसून. त्याच्यामुळे त्यांना इथं कथेमध्ये यायला जमत नाही. ते मॅनेजर असतात त्यांना मग यायला जमत नाही. असं नाही ना काही. हां, मग आता तुम्ही एवढ्या आल्यात ना, आपल्या नवऱ्याला सुद्धा गाठ बांधून घेऊन इथपर्यंत येत जा. हां, मला खात्री आहे तुम्ही शेवटपर्यंत हा मंडप भराल. आज थोडा आनंद वाटला. आणि कसं आहे, समोर कोणी ऐकण्याकरिता असलं तर आम्हाला सुद्धा सांगण्यासाठी जरा बरं वाटतं. आणि मग कुणीच नसेल तर मग आमचं चालू असतं. आमचंच एकमेकाकडे बघायचं आणि चालू द्यायचं मग दणका. मग तुम्ही असाल तर थोडंसं सांगण्यासाठी हुरूप येतो, आनंद येतो. आणि हे तुमच्यासाठीच आहे. एवढा खर्च कशाकरिता? हा लाखोंचा खर्च आपण कशाकरिता करत असू तर हे तुमच्या कल्याणाकरिता आहे, तुमच्या उद्धाराकरिता आहे. तुमच्या कानावरती श्री शिव महापुराण कथा पडावी, तुमच्याकडून ते श्रवण घडावं ना, याच्याकरिताच हे सगळं खर्च कशाकरिता आहे. आम्ही एवढं 500 किलोमीटरवर आलो, एवढे सगळे कलाकार तुमच्याकरिता इथपर्यंत आले, सगळे जीव काढून ओरडतायत, गातायत, सगळे सिंत वाजवतायत, पॅड वाजवतायत, तबला वाजवतायत. आमचे झाकीवाले दादा झाकी तुमच्यासाठी तयार करतायत. ते कशाकरिता आहे? सगळं तुमच्यासाठी बनवतोय. आणि मग जर तुम्हीच ऐकण्यासाठी पाहण्यासाठी नसाल तर मग हे सगळं व्यर्थ आहे ना मायबाप. म्हणून उद्यापासून बहुसंख्येनं आपण या ठिकाणी यायचंय कथेकरिता. आणि आपल्या सगळ्यांचा मी परिचय करून देतो व्यासमंचावरती. आता तुम्ही 9 तास 2 दिवस म्हणून परिचय कुणाचा करून द्यावा आणि कुणाला करून द्यावा. आज तुम्ही आलात म्हणून परिचय करून देतो. तबल्यावरती जे साथ करतात ते आमचे श्री हरिभक्तीपरायण. मृदंग आणि तबला दोन्हीही विषयामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय ते असे असणारे श्री हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र भागवतजी महाराज कदम परभणीकर. ते ही कथेकरिता वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. ते एवढे जीव काढून वाजतात, तुम्हाला वाटत नाही का त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या म्हणून? ते न सांगता वाजवल्या गेल्या पाहिजे, मी सांगितल्यानंतर नाही. त्याच पद्धतीनं पॅडवरती जे साथ करतायत ते देवी गावचे असणारे श्री हरिभक्तीपरायण सूरज महाराज भक्ते. ते ही सुंदर गोड साथ या ठिकाणी करतायत. त्यांच्याकरिता सुद्धा
आणि त्याच पद्धतीनं आमचे परम मित्र श्री हरिभक्तीपरायण कायम आमच्या सदोदित कथेला साथ करत असतात. श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज पवार, त्यांना आम्ही सगळे माऊली म्हणतो आणि ते माऊलीच आहेत. म्हणून अतिशय गोड साथ आणि गोड आवाज महाराजांना, दोनही साथ महाराज आम्हाला सदोदित करत असतात. वेळेवरती हाक मारल्यानंतर महाराजही उपस्थित होतात. तेही अतिशय दुरून बीडवरून महाराजसुद्धा आपल्याकरिता उपस्थित झालेत. त्यांचेसुद्धा एकदा स्वागत आपण करूयात. आणि ज्यांनी सुंदर झाकी आपल्याकरिता या ठिकाणी बनवत आहेत ते आमचे नितेश दादा. अतिशय लहान वय, पण त्या लहान वयामध्ये सुद्धा सुंदर कला त्यांच्या अंगी अवगत आहे. त्यांनी सुद्धा सुंदर असं साज या ठिकाणी, भगवान भोलेशंकर असेल, पार्वती माता असेल, इकडे तुंबरू असेल, हे सगळे सुंदर साज. आपल्याला रोज असे साज बघायचेत, रोज अशा झाक्या बघायच्या, त्याच्यामुळे रोज येत चला. हे सगळे सुंदर सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी रोज बघायचेत. म्हणून सगळ्यांनी येत चला, हे आस्वाद आपण घेत चला. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांच्यामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो होतोय ते आमचे सिस्टीमवाले. काय नाव आहे तुमचं दादा? ते पाहतच नाही आमच्याकडे. काय नाव आहे तुमचं? हा, सबनिक का? हा, सबनिक दादा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांनी या ठिकाणी दिली. काय बंडू का? बंडू, छान अशी सिस्टीम त्यांनी या ठिकाणी लावलेली आहे. त्यांचे सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. एवढ्या दिवस स्टेपलायझर नव्हतं म्हणून थोडासं झाकझूक चालली होती. आज जरा त्यांनी स्टेपलायझर आणल्यापासून थोडंसं व्यवस्थित कथेला स्वरूप या ठिकाणून सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित आता उद्यापासून चांगली आपली सुरुवात या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हीही चांगल्या संख्येने या ठिकाणी याल अशी अपेक्षा आहे. आता 1-2 मिनिटं आपण भगवान भोलेशंकराचं भजन करायचंय, नंतर आरती होईल. सगळ्यांनी आनंद घ्यायचा, अजिबात लाजायचं नाही. महाराज नवीन आहे म्हणून नाचायचं नाही असं नाही. अतिशय छान पद्धतीनं सगळ्यांनी आनंद घ्यायचा. सगळे उभे राहा, एक भजन होईल आणि त्यानंतर आरती होईल. आनंद घ्या, अतिशय सुंदर. हेलो हेलो हेलो. ओ तारा है सारा जमाना, शिव जी हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शिव जी हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शिव जी हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शिव जी हमको भी तारो. हमको भी तारो 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 शिव जी हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शिव जी हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शिव जी हमको भी तारो. को तारा तूने राधा को तारा. इथं उपस्थित कोणालाच नाचता येत नाही का? फक्त टाळ्या वाजवतायत तुम्ही, नाचता येत नाही का कोणाला? हा, वरातीत डीजे लावल्यानंतर सगळ्या नाचतील इथल्या. इथे नाचता येत नाही का कोणाला? सगळ्यांनी आनंद घ्या, चिंता करू नका.